दिसाड मी सर 500 किलो माल काढतो दिसाड ह्याच्यातून. हो. तरी मध्ये आता जो 2-2.5 हजार झाड म्हणजे नियमाने 4,000 रोप असते फक्त. बरेच झाडे गेले खराब होते. तरी मी 500 किलो माल असा सुपर माल काढतोय. जो 3 टन माल उतरला 15 दिवसात. काय भाव गेला? हो 28 रुपये. चेहरा एवढे एक्साइटमेंट काय? हा सारखा चालू आहे सर कंटिन्युअस माल म्हणजे वाटत पण नाही का चालवलं एवढा पण कस काय काय माहिती मी म्हणतो नाही निघा जेवढा पण रोज संध्याकाळी बॅग वरत होतो कंटिन्युअस चालू. पिढीला जर सांगितलं का ही काकडी एवढी निघते मला विशेष वाटलं सर म्हणजे आता तुला जर असं कोणी सांगितलं असतं असं सांगितलं असतं कोणतं तू फेक आहे असं म्हटलं असतं वाटलं असतं सर आता स्वतः आम्ही प्रयोग केला पाहिजे त्यामुळे सर आम्हाला असं वाटलं. मला पप्पा तुम्ही काही पण ऐका त्या काही करा. पहिलं मला असंच वाटायचं. बॅग आहे ना पहिले पिशवी आहे ना फुल भरायची. सिंगल आता बॅग ये कुठूनच नाही. जाते. एवढे डबल बॅग लावायला लागते सर. डबल बॅग लावायला. डबल बॅग आणि सिंगल बॅग मध्ये मालच जात नाही. हटून जाते लगेच. सिंगल बॅग तिकट नाही. झालं सर्टिफिकेट काय करून घ्या. तुम्ही मगाशी मला काय म्हणले तुमच्या आल्याचे तुम्ही रेकॉर्ड तोडले बरोबर आहे पण तुमचे रेकॉर्ड खाली चालले का वर चालले? खाली आले. मागच्या 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा आले लावले तेव्हा किती पिकायचं? 27 टन. नंतर एकरी नंतर किती आलं? 15, 16, 17, 16 टन एकदा काढलं होतं. 11-12 कमी नाही आले. मग नंतर कमी आलं. बरोबर आहे. मग किती वेळ आलं डायरेक्ट? 12 म्हणजे बघा 27 वरून कुठं आले? 12 म्हणजे मध्ये मध्ये 17 काही 15 असं करत करत 12 वर आले. 12 म्हणजे किती टक्क्यावर आले हो? 40 टक्क्यावर आले. कसे काय 50% किती झाले? 27 चे 13.5 बरोबर आहे ना. म्हणजे 12% म्हणजे 50% खाली आलो बरोबर आहे ना. आपण त्यांनी वापरलं ते बरोबर. आम्हाला घ्यायला आमची थोडीशी कॅपॅसिटी कमी होती त्यामुळे मग आम्ही वापरू नाही शकलो. म्हणजे 30 शेजारी ना. हो. तुम्हाला एक आयडिया सांगतो 17,000चा त्यांनी डोस आणला. तुम्ही किती जाणला? त्यावेळेस मी फक्त 6,000चा डोस आणला कारण त्यावेळेस माझी कॅपॅसिटी ओके 17,000. ओके मान्य मान्य बरोबर आहे. आणि तुमचे जे म्हणजे जे आहे ना कोणी ते काय थांबत नाही. रोख पाहिजे बरोबर एकदम. आणि आमचं जे असतं ना ते वर्ष थांबता म्हणजे आम्हाला काय होतं या पेमेंट मधून त्या पेमेंट तुम्हाला मला सांगा मान्य मला सांगा तुम्हाला ह्या अशी जी आर्थिक परिस्थिती आहे का ज्या आर्थिक परिस्थिती मी तुम्हाला काही उधारच वापरावं लागतं ह्याच्यातून बाहेर यायचंय का असंच जगायचंय? तसं नाही. माझा प्रश्न उत्तर द्या. हे बघा जर तुमचं उत्पन्न 27 टनावरून जर 12 टनावर येते तुमचं नुकसान किती टनाचं आहे? 13 टनाचं. मग 13 टनाचं हे किती आहे उत्पन्न किती आहे? किती सांगा? 40,000 रुपयाचं काय झालं? नुकसान झालं ना. आता जर तुम्ही ह्याचा वापर करता तर तुमचं जास्तीत जास्त उत्पन्न निघणार आहे. आता तुमच्या शेजारी जाणार आहे सांगतो ना तुम्हाला मी त्याला सांगतो ना तुम्हाला मार्ग सांगतो ना मी. बघा तुम्हाला समस्या आहे माझ्याकडे त्याचा उपाय का निवळ्या सोडायच्या का? आता तुम्ही वैदिकवर ही काकडी केली तुम्ही आतापर्यंत केमिकल पण केलं आता मग तुम्ही जैविक पण केलं. ते चुकीचं बरोबर हा मुद्दाच नाहीये बरोबर आहे की नाही. मुद्दा काय आहे की तुम्हाला गरज कशाची? यांचा प्रश्न घेऊ आपण पहिला. काय आहे मळी? मला एक सांगा आता ही मळी कशापासून बनते? ऊसापासून. ऊसाला काय वापरता? काय आहे त्याच्यामध्ये? काहीच नाही. फक्त काय आहे रासायनिक खताने फक्त काय झालं फोपशी वाढ झाली. याला काय लागले खाली मुंग्या याला काय आहे का? नाही. दुसरी गोष्ट तुम्ही याच्या मुळ्या पा लाल पडल्या पा खाली याच्या मुळ्या कशा आहे हिरव्या का? याला रोग आहे का? याला काय पडला रोग म्हणजे कमजोरीमुळे रोग येतो. याला काय लागली इथं खाली काय लागली बुरशी अंडी घातली बाकी याला आहे काही बर. तरुण कोणतं दिसतंय? नवजवान. याची कांडी साईज पाना याची कांडी साईज लहान मोठी हे पा
एकसारखी कांडीतलं आहे आणि एकसारखी ते तारुण्य किती याच्यामध्ये ते असं तेज म्हणतो आपण त्याला. डोळे पण हा डोळे किती उभार आहे उभार, याचे डोळे फार सपाट होऊन गेले बा. हे बा आहे काही म्हणजे कसा ऊस आम्ही पिकवला पाहिजे. काय झालंय कोथिंबीरीला? झालं नाही काय, पण मग होऊ नये म्हणून आजारी पडण्याअगोदर कोथिंबीरीला ताकद द्यायला पाहिजे का औषध द्यायला पाहिजे? हे तुमचं काय मत आहे? ताकद द्यायला पाहिजे का औषध द्यायला पाहिजे? तुमचं लेकरू आहे, त्या लेकराला आजारी पडू नये म्हणून तुम्ही गोळ्या औषध चालू करणार का त्याला खारी खोबरं चालू करणार? हे लेकराला का बरं असं? लवकर जाणार आहे ना. हे लेकरू लोकांना खाऊ घालायचे म्हणून का? रोगावर आपण काम केलं पाहिजे का पोषणावर केलं पाहिजे? आता सध्या आमचा गॉडफादर आहे ना कृषी सेवा वाटलं. आता तुम्ही आता एवढं काय म्हणले, आमचा गॉडफादर कोण आहे? कृषी सेवा केंद्रावाला, बरोबर आहे. आहे ते आता काही. आता जर गॉडफादरच तुमचे जर एसिडी वैदिक वापरताय, तुम्ही बरोबर रांगेत उभे राहिले, बरोबर. तुम्ही त्या बाजूला कडीला रासायनिक शेतकरी आहे, मध्ये जैविक वाले आणि इकडे वैदिक वाले. आता आपण उभे केले का? काही जण सावध झाले, जसे तुम्ही सावध झाले. तुम्ही आज थोडेसे जरा स्थिरावले इथं. माझ्याकडून आहे ना घेऊन जाय तसंच मारायचं. या ओझ उतरवलं. कॅमेरामॅन तिकडे लक्ष द्या. शेतकऱ्याचं केमिकलचं ओझ उतरवलं. या इकडं. पॉवर संपला बा. केमिकलचा पॉवर त्याच्यामुळे बसले खाली. केमिकल शेतकऱ्याला खाली बसवत होतो ना, पण ठराविक. माझं नाव सुहास दिनकर नवले, इंदुरी. मी रासायनिक पद्धतीने शेती करत होतो, पण आज इथं यांची मुलाखत ऐकल्यानंतर मला माझ्या मनामध्ये रासायनिक शेती न करता वैदिक पद्धतीने शेती कशी करावी राम सरांकडून समजलं व ऐकायला भेटलं. बरोबर. म्हणून माझ्या मनामध्ये परिवर्तन झालं आणि मी यांच्याकडे पहिलं पाऊल आणि मी परिवर्तन केलेलं आहे. आणि औषधांची लगेच मी त्यांच्याकडे मागणी केलेली. ज्यांनी नेली साहेब हा, ते म्हणे टेस्टच वेगळी, ही व्हरायटीच वेगळी. टेस्टच वेगळी. ते काय म्हणणार माहिती का, ही व्हरायटीच वेगळी. कोपरगावला काकडी गेलेली आता मागच्या हप्त्यात. हा, ते म्हणे तुम्ही नेमकी काकडीला केलंय काय असं? आज एसटी वैदिक लोकांना प्रश्न पडतो, बाबा रासायनिक खत नाही दिले तर कसं काय पीक येईल, वॉटर सोल्युबल बरोबर सोडावं का? जे वावरात पीक नाही ना, ते गवत नाही ना, ते गवत खत टाकले येतं का नाही? तुम्हाला मी गंमत सांगतो बघा. शिल्लकीतलं तुम्ही 4,000 खर्च केला तर 40,000ची काकडी काढायची. हो काढायची. 4,000 खर्च करायचा, 40,000ची काकडी काढायची. शेतकऱ्याची आज इज्जत वाढते की नाही वैदिकमुळे? वाटते ना. हेच आमची इच्छा आहे. आमची इच्छा काय आहे, नुसते राम सर टाईट फेट नाही पाहिजे, शेतकरी पण टाईट फेट पाहिजे. तुमच्या जमिनी काळ्या जमिनीमध्ये नायट्रोजन लेवल काय राहते? हाय. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया काउंट काय असतो? जादा. तुमच्या जमिनीला बॅक्टेरिया वापरणं घातक. सात आठ दिवसाने ना याच्यात आणि त्याच्यात तफावत दिसली. चमच्यामध्ये दिसलेली उगवण्यामध्ये. हो. तर आज जर पाहिलं तिकडे तर तो जो दाण निघालेला आहे वरती, टायमिंग त्याची जाडी आणि याच्या जाडीमध्ये मोठा फरक आहे. याच्यावर काय आहे? किडीच्या अंड्यांचे काय आहे? कोशन. याच्यावर काय आहे? एकदम लष्टर आहे, जबरदस्त. घ्या आता मग तुम्ही. असा रोगावर काम करायचं का पोषणावर करायचं हे उत्तर खापल्या टोचता हाताला. का ही माती काय झाली? सॉफ्ट. हे बघा. आणि ही माती काय झाली? हे बघा, याला गुठळ्या आहेत बा, आहे की नाही?
तो 3 टन माल उतरला 15 दिवसात. काय भाव गेला? हो 28 रुपये. बाजार चांगले होते. 28 रुपयाने 3 टन किती झाली सर? 28 त्रिक 52-54 रुपये आली. आणि किती दिवस झाले आता? 44 दिवस लावून झाली. लावल्यापासून आजपर्यंत आतापर्यंत हो. किती टन माल गेला? 3 टन 3 टन माल गेला. 54,000 रुपये झाले. आणि खर्च किती केला? किती खर्च झाला? आपला वैदिकचा बेसल डोस किती झाला? 12,000. सॉइल चार्जर सगळं मिळून 16-17. तुमचं 12,000 बिल आहे. 12 नाही 17,000 म्हणजे 18,000 रुपये टोटल. 18 त्रिक 54. हो आतापर्यंत 1 रुपयाला 3 रुपये भेटले. नाव सांगा आणि तुमचे प्रयोग काय, तुम्हाला काय वाटतं? माझं नाव साहिलास आहे. तर ऑर्गॅनिक क्षेत्रामध्ये माझ्या वडिलांनी आणि माझे चुलते म्हणजे सगळ्यांनी आम्ही पहिल्यांदा यामध्ये प्रयोग केला आहे. खरं तर हे ऑर्गॅनिक नाहीये. हे ऑर्गॅनिक पेक्षाही 10 पावलं पुढे वैदिक आहे. तर जे पहिले केमिकल फार्मिंग आमचे पेस्टिसाइड जे यूज करायचे त्यापेक्षा जास्त रिझल्ट आणि जास्त जे काय म्हणतो माल तो आता दिसतोय असा. चेहरा एवढे एक्साइटमेंट काय? खरं खरं सांग. बदल म्हणजे सर याच्या आधी सर जी ग्रोथ आणि जे माल निघायची जी म्हणजे पूर्वी तुम्ही काकडी केली का? पूर्वी केलेली सर. जे आपलं आलं होतं तिथं डावणीचा प्रकार लवकर व्हायचा. केमिकल तो 1 महिन्याचा संपला. 1 महिन्याचा संपायचा. म्हणजे तुम्ही ते 1.5 महिना दिवसातच लागला तो. एवढं ऍव्हरेज निघायचं पण लगेच संपून जायचं. पूर्वी डावणी प्रकार आज आता ताबडतोब. आणि तेज एवढं नव्हतं, याच्यासारखं तेज नव्हतं. आणि एवढ्या दिवसात तो कधी उलगून म्हणजे उलगूनही गेला, तेजही नव्हतं, रोगही होता. माल कमी निघला. एकदा 2 वेळाच फक्त भरवामध्ये निघला, परत आहे तसा कमी होऊन गेला. म्हणजे असा 6 सारखा उंच गेला आणि परत आणि खाली लगेच आला. खाली आला. आणि आउट झाला, कॅच आउट. हा सारखा चालू आहे सर. कंटिन्युअस माल म्हणजे वाटत पण नाही का चालला एवढा, पण कस काय काय माहिती. मी म्हणतो नाही निघायचा एवढा, पण रोज संध्याकाळी बॅग वरतो तो कंटिन्युअस चालू आहे. हा, काढायला आले होते तेवढं 500 तो म्हणजे रिकामा राहत नाही. हो रिकामा नाही राहत. हा, इथून तिथे गोणी भरून जाते. गाळत नाही आता. 3 जाळ्या सर निघतात सर. हा, 2-2.5-3 जाळी निघतात. हे माझ्या हिशोबाने 5 ते 7 जाळ्या निघाल पाहिजे. निघेल. पण आता 7 जाळ्या नाही का? वैदिक ती ताकद आहे तेवढी. म्हणजे तुम्ही याला जर आणखीन जर ताकद दिली तर हे काहीच्या काही कुठे उत्पन्न देऊन जाईल तुम्हाला. सर हे काय लेट रोपायचं. हा. पण हे अजून त्यांची ती अजून ग्रोथ नाही अजून. मग त्याला ताकद तेवढी मिळालेली नाही ना अजून. आणि सर झालं काय, रोप पण खूप मेले. म्हणजे आता पाऊस, आता क्लायमेट पुढे आपण तर काय करणार आहे, पाऊस जास्त झाल्यामुळे पाणी साचायचं, बऱ्यापैकी रोप मेलेले सर. पण तरी कव्हर झाली, कव्हर झाली सर, पुन्हा रिकव्हरी झाली. इथं मध्ये काहीच नव्हतं सर. पूर्ण भरून काढले. सोडून द्यायचं आता. सोडून द्यायचा होता, पण तो चकित झाला. सर. हा काय वाटतं काय झालं असेल? ते जे आपले निलेश दादा त्यांनी जे काय आपल्याला कोऑपरेट केलं. बघता का तुम्ही ते व्हिडिओ बघता का? हो सर बघता का? हो. काय वाटतं व्हिडिओ बघितलं? छान आहे. म्हणजे काय इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे तुमच्या पिढीला जर सांगितलं का ही काकडी एवढी निघते आणि अजून एवढी 3 टन मला काकडी विशेष निघते. वाटलं सर. म्हणजे आता तुला जर असं कोणी सांगितलं असतं, असं सांगितलं असतं कोणतं, तू फेक आहे असं म्हटलं असतं. वाटलं असतं सर. आता स्वतः आम्ही प्रयोग केला पाहिजे, त्यामुळे सर आम्हाला असं अजून वाटलं. सुद्धा मला आता म्हणजे काल इथून माग सुद्धा म्हणतात, पापा तुम्ही काही कोणाचं ऐका द्या, काही काय. पहिलं मला असंच वाटायचं. नाही सर, आता नवीन करायचं म्हणलं पहिलं वाटायचं. तोच नाही, आम्ही सगळे त्यांना तेच म्हणायचो. नवीन सर. काय म्हणायचे? काही ऐकत आणि काही खर्च काही बी घेऊन येता. जैविक रासायनिक सगळे मिक्स. सर आता कंपन्या सर 100 घाला त्याचे, मग कोण जे ते ऍडव्हर्टाइजमेंट करतो जास्तच्या कंपनीचं. ऐकलं नाही मी, माझ्या पद्धतीने चालतो 100%. 100%. तुमच्या भागासाठी, अकोले पट्ट्यासाठी SSM, शिलाजीत आणि RNPH याच्यावर फोकस करा. शेती करा आनंदाने, बस एवढं सोपं आहे. त्याची गरज. काय वाटतं तुला? अशी जर शेती पिकायला लागली तर नोकरी चांगलं आहे सर. नाही नोकरी करायचीच आहे, पण मग नाही आता वाटतंय नोकरी करायची, कारण आता पहिलंच पीक आहे. जर दाना पैसे व्हायला लागले लाखानी तर त्यावेळेस काय म्हणेल? त्यावेळेस नोकरी नको, बिझनेस करायचा. मग बरोबर ना? आज तुला फक्त एक चमत्कार वाटतोय, पण हा चमत्कार नाहीये बाळा, हे सायन्स आहे. हे तू पुन्हा पुन्हा काढू शकतो, हे लक्षात ठेव. फक्त याचं काय शिकून घे, शास्त्र. नाही याचा आता तुला चमत्कार पाहायला भेटलाय ना, याचं आमच्या दृष्टीने हे 50%च प्लॉट आहे हा, माझ्या दृष्टीने. हो आहे ना सर. माझ्या मी जे प्लॉट बघतो ना त्याच्यामध्ये हा प्लॉट किती बरं का मॅडम, हा 50%च पॉवरफुल आहे आमच्या दृष्टीने. तुम्ही जेव्हा ओरिजिनल होईल ना
बापरे म्हणून 1.5 टन माल निघाला एका तोड्याला, एवढी ताकद आहे आपल्या याच्यामध्ये टेक्नॉलॉजी मध्ये. मी करणार आलं आता अद्रक निघालं ना, मी परत काकडी ट्रायल कर. 4,000 खर्च करायचं आणि 36,000 कमवायचे. मग ठरलं ना आपलं. हो ते कार्यक्रम चालू करा. उद्या लगेच. हा ओके. रासायनिक खत कुठं पण स्वस्त तुझ्या हा बरोबर ना? त्याच्यापेक्षा जास्त आता यंदा नाही, ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा अभ्यास तरी काल करायचा. तू काय सांगशील तरुणांना सगळ्या? आता ऑर्गॅनिक फार्मिंग वरती आपण सगळ्यांनी जोर दिला पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मिंग ने हे वैदिक फार्मिंग वैदिक फार्मिंग वर ऑर्गॅनिक पेक्षा पुढची वैदिक स्टेज आहे. नाही, फरक काय सांगतो? ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये केमिकल टाळलं जातं आणि वैदिक फार्मिंग मध्ये औषधी गुणधर्म निर्माण केले जातात. अच्छा, हा रिक्वायरमेंट. तुम्ही काकडी खाली तू? हो सर, जेवताना रोजचं रोजची सर. मी पहिली कधीच खात नव्हतो का, आता कडू लागायचे आमच्या मार्गवरती करायचे, त्याच्यामुळे मी जेव्हा पण आणायचो कधीच नव्हतं का हिरवी काकडी. बाहेरची तर नाही पण घरची पण नाही. घरची पण नाही, पण मग आता पहिल्यांदा केली हिरवी काकडी आणि ती आवडली मला. गोड गोड सर लागते आणि पाणी पण नाही दुधाळ त्याच्यामध्ये. लागते दुधाळ. हा आणि मग दररोज जेवणाबरोबर असते. हो सर, रोज असते. हा काय वाटतंय? म्हणजे पूर्वीच्या काळी अशी गावठी काकडी त्या काकडी टाईप लागत खायला. बरोबर आहे ना? आनंद होतो. हो सर. स्वतःच्या शेतीमधलं जर असं सोनं पिकलं, अमृत पिकलं तर ते दुसऱ्याला विकायचं किती आनंद होतो. हो सर. आणि स्वतःच्या घरामध्ये जर विष पिकत जे आपण खात नाही ते दुसऱ्याला विकायचं. हा, ते वाईट आहे खूप. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आज तो आनंद आहे की नाही? हो सर. ठीक, सांगा तुमच्या तरुण मित्रांना काय सांगा. तेच की आपण वैदिक फार्मिंग वरती जास्त फोकस केला पाहिजे आणि जे काय पेस्टिसाइड ते कमी यूज केले पाहिजे. नाही का, तुम्ही किती युज केले? युजच नाही केले सर. मग कमी करा, शून्य यूज केले पाहिजे. युजच नाही करायचे. मी काय म्हणतो की त्या विषयाशी खेळ खेळायचं कशाला? बरोबर आहे सर. तुम्हाला जर अमृत मिळालंय, तुम्ही विषयाशी का खेळता? बरोबर आहे, जायचंच सर. नाही त्या वाटेत. हा बरोबर आहे सर. ती वाटच दाराची. म्हणून स्वतः रस्त्याने करा. चला शेती करूया आनंद. आनंदाने. जय सिटी वैदिक. Yes, sir, वैदिक. वजन लय खतरनाक आहे. वेट चांगले केलं. मी मोजली काकडी, ही काकडी जवळजवळ 150 पाऊंड 200 ग्रॅम. छोटी हो, ही मोठी किती बरं? ही कमीत कमी तर 400च्या आसपास आहे, सर. 400 450. हा मी हो, लोक असं म्हणता आपले जर वैश्रीचा माल जर गेला ना, शेतमाल, पोकळ नाही लोक म्हणता काय दगड भरून आणले का? बॅग आहे ना, पहिले पिशवी आहे ना फुल भरायची. हा सिंगल आता बॅग ये कुठूनच नाही. जाते. एवढे डबल बॅग लावायला लागते सर. डबल बॅग लावायला. डबल बॅग आणि सिंगल बॅग एवढीच मध्ये बॅग. मालच जात नाही. हटून जाते लगेच. सिंगल बॅग तिकट नाही. झालं सर्टिफिकेट किती आहे. मायक्रॉन घ्या तुम्ही. हा किती मायक्रॉन घ्या. उचलत नाही सर. तुटून जाती वजनाने. हो. आणि पूर्वीच्या काही केमिकल सगळ्या दुनियामध्ये तीच वापरताय तीच जायची. बरोबर आहे. ती सिंगल बॅग मध्ये जात होती. आणि भरून जाती ती. बरोबर. आणि हे ना एवढीच भरते अशी. मी हे परवा म्हणजे आलो एवढं पुण्यावर वजन म्हणून असतं. विचारलं डबल बॅग का लावली पण तुटून जाते. आहे की नाही? मजा आहे की नाही? हा म्हणजे सिंगल बॅग मध्ये मार्केट मधल्या ज्या परंपरा प्रथा आहे त्या काय करायला या सिटी वैदिकने तुटू राहिल्या सगळ्या. बरोबर आहे की नाही? साईज कमी असू दे पण वेट हा उत्पन्नाचं पण रेकॉर्ड. महत्वाचं आहे. नाही तेच महत्वाचं आहे. जर वजनदार खाला तर तुम्ही वजनदार व्हाल. पोकळ खाऊन तुम्ही पोकळच होऊ राहिली. मला एक काकडी खाली तरी पोकळच सर्दी व्हायची. हा सर्दी व्हायची मला. बर. मी या दिवसाला 2-2 काकडा खात. नाही उलट सर्दी जाईल, माणसाला जास्त सर्दी जाईल. काही औषधी आहे ना. मला सर्दीच नाही होत उलट. वजन तेवढं जास्त मालाचे पैसे येणार. मग वजनाचेच पैसे आहे ना भाऊ. पैसे पोकळ जर नुसतं चांगले असून काय उपयोग त्याला. जे काकडीचं जर वजन असलं तर आपल्याला भाव तर आहे तेच मिळणार पण पैसे जास्त होणार. मुद्दा का निवळ्या सोडायच्या का? बरोबर आहे. आता मला सांगा ही निवळी म्हणजे काय प्रकार आहे? म्हणजे NPK जे खत आहेत त्याचे वॉटर सोल्युबल ग्रेड आहे. बरोबर आहे ना? म्हणजे NPK नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि बाकीचे जे आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रोन्यूट्रिएंट या सगळ्यांचं कॉम्बी काहीतरी आहे. बरोबर आहे. बरोबर. आता कशात काय किती आहे हे त्यांनी दिले आकडे. आपण आपल्याला हा म्हणतो. प्रत्यक्षात माहिती. आपण हा म्हणतो. ठीक आहे, हरकत नाही. आता मला सांगा ह्या निवळ्या आल्यापासून आपली शेती उतरत चालली का सुधरत चालली? उतरत चालेल. ओके ठीक आहे. आता पुढचा मुद्दा, त्याच्यामुळे आमचे पाणी खराब झालं का चांगलं आहे? खराब झालं. खराब का मॅडम? हे निवळे आल्यापासून आमच्या विहिरींचे पाणी काय झाले? खराब झालं. सगळ्यांना काय बसवायची पाहिजे? फिल्टर. कोणाचं घर आहे ज्याच्या घरामध्ये फिल्टर नाही? आम्हाला तर 3 महिन्याला बदलावं लागतं. फिल्टर लागतं. बरोबर आहे. 800 900 2000 PH. म्हणजे किती हुशार आहे तुम्ही पहा. किती हुशार आहे पहा. तुम्ही गिरणीत वरून जे टाकणार आहे तेच खाली पीठ येणार आहे ना. बरोबर. इकडे तुम्ही वावरामध्ये काय होती त्या निवळ्या, त्याच निवळ्या तुमच्या विहिरीच्या पाण्यातून कुठे येत्या? तुमच्या घरात. आणि त्या तुम्ही तिरपट त्या निवळ्या बाहेर काढायला पहिले एक मशीन बसवले. बरोबर आहे ना. मग आता फिल्टर करून त्याला काम याला मराठीमध्ये एक म्हण आहे,
आंधळ दळतंय आता हे आंधळ कोण आहे ते कुत्र कोण आहे तुमचं तुम्ही शोधा. बरोबर आहे ना? हा म्हणजे निवळ्यांची गरज आहे का हा पहिला प्रश्न आहे मला तुम्हाला. मुळात निवळ्या नव्हत्या तेव्हा आमची शेती नव्हती का? होते ना. तेव्हा आमचे ऊस 80 टन निघत नव्हते का? तेव्हा आमचं आलं 27 निघत नव्हतं का टन? निघत होता. मग निवळ्या आल्यावरती काय झालं? सोडायला सोपं झालं. त्यांनी ओळखलं हे आळशी आहे. म्हणजे आणखी केमिकल जास्त देऊ राहिलो आपण. 27 टन राहते आपली स्प्रे सुद्धा कमी सोपं करून दिलं दोन किंवा त्याचे तीन spray मध्ये तुम्हाला घ्यायचे. सोपं कसं करून काढता येईल नियमात. बरोबर आहे की नाही? फक्त 2 मिनिटांमध्ये पावडर हातावर घ्यायची, ही हळद आणि हो गोरी. आतून कशी घालतात. या जुगाडी शेतीमुळे आमचं आयुष्य काय झालं? खरं सौंदर्य गेलं ना जमिनीचं. गेलेच 100% म्हणून 80% निवळ्या जे आहे बघा, पहिली गोष्ट NPK किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर किंवा मायक्रोन्यूट्रिएंट, सायन्स सांगतो, सायन्स आता हास्याचं बाजूला ठेव. बरोबर. हे जे 13 घटक आहे, किती घटक आहे? 13. 13. NPK, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोन्यूट्रिएंट 7. 7 आणि 3 10 आणि 3 13. आणि ह्याच्या वरचे 3 आहेत, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. आता हे जे 3 आहे हे 3 नैसर्गिक घटक आहे बरोबर. जे ह्युमस मध्ये असतात, पाण्यातून मिळतात, हवेतून मिळतात. उदाहरणार्थ कार्बन कडून मिळतो, कार्बन डायऑक्साईड मधून, हे फोटोसिंथेसिस होतं ना, प्रकाश संश्लेषण. हायड्रोजन कडून मिळतो पाण्यामधून, बरोबर आहे. आणि ऑक्सिजन जो आहे तो कुठून मिळतो? हवेत. हे तिन्ही घटक पंचमहाभूतांकडून मिळतात, जल, वायू, अग्नी. बरोबर आहे फुकट ना? आकाश फुकट मिळतात. बरोबर आहे ना? त्याची गरज नाही असं आम्हाला शिकवलं. बरोबर आहे ना? आणि त्याची गरज आहे 94%. बरोबर. किती? 94%. 94% त्या तिघांची गरज आहे. तिथेच थापलं. आज तुमचे डोळे मोठे झाले की नाही? आणि 6% गरज कोणाची आहे? हे ज्या बाकी 13 जणांची, ज्यांनी तुमचे 12 वाजवलेले. बरोबर. हे सायन्स तुम्हाला कधी कोणी शिकवलं का? नाही. अकोल्यातले किती जणांना नाही माहिती? जे म्हणतात बडे बागायतदार, मी असं पिकवलं, मी तुम्ही मला आलेलं म्हणले, मी एवढं रेकॉर्ड काढलं. हा बरोबर. मग मी तुम्हाला काय सांगितलं? भ्रमात आहे तुम्ही नाही काढलं, तेव्हा माती तशी होती म्हणून निघालं. खाली नवीन होती. मी चांगलं होतं, बॉलर सोपा होता म्हणून मारले तुम्ही 6. उसाचं पण आहे ना सर, उसाचं 80-90 टन 100 टनापर्यंत होतं. पण तुम्ही जर आता हे सायन्स शिकले तर परत तुम्ही स्वतःच्या हिमतीवर काढाल की नाही? काढू शकतो. हे महत्व. म्हणजे तो जर सेंद्रिय कर्ब तुम्ही जर वाढवला, सेंद्रिय कर्ब म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये सूत्र काय लक्षात घ्या, 94% महत्वाचं आहे, 6% महत्वाचं नाहीये. ते आपोआप मिळतं सहज. पण उलट आम्ही आज असं करू राहिलो, 6% आम्ही भरभरून टाकू राहिलो, 54%. आणि 54% वाला आम्ही 6% सुद्धा टाकत नाही. आणि SCT वैदिक सांगतं 54% पोषण द्या, 6%ची गरज नाही. नेमकी उलटी शेती SCT वैदिकची. काय? 54% काम करू नका असं कोण म्हणतं? केमिकल. आणि आम्ही काय सांगतो? 54% वरच काम करा. 60% नका. तुम्ही मला सांगा, 6% तुम्ही पुरे पास झाले तरी तुम्हाला 60% मार्क पडतील. इकडे 94 ना. 94 पैकी 50% जरी झाले तरी तुम्हाला 47% मार्क पडतील. कळलं का? किती जरी रिझल्ट म्हणजे SCT वैदिक शेती करणं का गरजेचं आहे? जमिनीमध्ये रासायनिक खतांमुळे, रासायनिक खतं म्हणजे काय? हे सगळे NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम ह्या सगळ्यांचा दाह होतो जमिनीमध्ये, म्हणून जमिनी हीट वाढल्या. त्याच्यामुळे जमिनीमध्ये आम्ही पाणी जास्त भरतो, त्याच्यामुळे जमिनीला आम्हाला रोगराई जास्त येते. त्यामुळे मूळ, कुजवा, करपा हे सगळे रोग जास्त येतात. प्रमाण कळलं तुम्हाला? कूज जास्त होते. मग तुम्ही जर हे 54% जर द्यायला लागले तर तूप वाढेल. तूप तुम्ही किती खाल्लं तर आजार होणार आहे का? हे लक्षात ठेवायचं. तुम्ही डाळडा खा बरं थोडा, तुम्ही ऊस किती प्या रसाचा प्रॉब्लेम नाही, तुम्ही साखर खा बरं तेवढी, तीच साखर विरळून तेवढेच पाण्यात खा. म्हणजे आज रासायनिक खतं म्हणजे वॉटर सोल्युबल म्हणजे साखर आहे, मीठ आहे, त्याची पिकाला गरज नाही. यांचा प्रश्न घेऊ आपण पहिला. काय आहे? मळी. मला एक सांगा, आता ही मळी कशापासून बनते? ऊसापासून. ऊसाला काय वापरता? केमिकल आहे. कळला का तुम्हाला? मी मळीच्या विरोधात नाही, मी केमिकलच्या विरोधात आहे. तिचा अंश आहेच. बरोबर आहे. आज शेतकरी सगळे ऊसाला काय वापरताय? DAP, युरिया 10-26-26. बरोबर, हे चाललंय. कीटकनाशक, बुरशीनाशक, बाई की नाही, बुरी येऊ नये किंवा त्याच्यावर तांबेरा जाऊ नये किंवा तुमचा मिलीबग येऊ नये म्हणून करता का नाही? मग त्यालाच ज्यावेळेस तुम्ही केमिकल वापरता, ते केमिकलचे अंश, ते रसायनांचे अंश कशात उतरले? साखरीत पण आले, मळीत पण आले. बरोबर आहे की नाही? पूर्वी आपण साखरीच्या गोळ्या खायचो लहानपणी, पण त्या गोळ्या सुद्धा आपण खायचो तर कधीच त्रास होत नव्हता. कधीच नाही. आताची Side effect आताची गोळी, त्या गोळीच्या जवळजवळ 90%, बरोबर आहे की नाही? 99% म्हणजे त्यावेळेची साखर सुद्धा ऑर्गॅनिक होती.
ताकद त्याच्यामध्ये होते की नाही. त्यावेळेचा डालडा सुद्धा आहे ना तुपासारखा लागायचा. तुपासारखा डालडा. लागायचा का पहिले वनस्पती. डालडाच आणायची. काय चारा डोंगराचा होता हा. बिगर विराईत. कसं बोलले तुम्ही. मग हेच आपण समजलं पाहिजे. आमची माती आज दूषित झाली म्हणून आमची शेती दूषित झाली. आपण हे दूषित झालो मग ते तर राहिलं खाऊ राहिलो ना आपण. मग त्याच्यामुळे ते आता बऱ्याच वेळा आपण बळच उभी केल्या. काय झालंय कोथिंबीरीला. नाही, झालं नाही काय पण मग होऊ नये म्हणून. हा. आजारी पडण्या अगोदर तर. कोथिंबीरीला ताकद द्यायला पाहिजे का औषध द्यायला पाहिजे. हे तुमचं काय मत आहे. ताकद द्यायला पाहिजे का औषध द्यायला पाहिजे. समजा तुम्हाला भीती वाटते बा एखादे काय का एखादं पीक आहे कमजोर होऊ नये आजारी पडू नये म्हणून तुम्ही त्याची काळजी घेता. ही चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही काळजी घेताना तुम्ही कधी असा विचार केला का तुम्ही शिकलेच असाल ना काहीतरी 10वी 11वी 12वी ग्रॅज्युएट वगैरे काहीतरी असाल ना. मग मला सांगा समजा एखाद्या गोष्टीची काळजी घ्यायची आपल्याला. मग काळजी घेताना समजा तुमचं लेकरू आहे त्या लेकराला आजारी पडू नये म्हणून तुम्ही गोळ्या औषध चालू करणार का त्याला खारी खोबरं चालू करणार. हे लेकराला का बरं असं लवकर जाणार आहे ना. हे लेकरू लोकांना खाऊ घालायचे म्हणून का. नाही नाही मग आता ते हेच पाप नाही का मला सांगा. अर्थ तो हेच पाप नाही. बरं तुम्हाला असं वाटतं समजा याचे किती पैसे खर्च केले तुम्ही आता 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपयाचा तुम्हाला मी दुसरा फवारा देतो तुम्ही त्याला फवारा 1000 रुपयाचा आणि याच्यापेक्षा खतरनाक तुमची कोथिंबीर होईल. रोगाचा विषयच नाही. मग दुसरी शेवाले आले नाही रिटर्न घेतलं ना औषध. प्रश्न रिटर्नचा नाही. हा मुद्दा आत्ताचा नाहीये आत्ता पुरता नाहीये. हा मुद्दा कायमस्वरूपी तुमच्या लक्षात घ्या. आता समजा तुमच्या पिकावर रोग येतो बरोबर की नाही. रोगावर आपण काम केलं पाहिजे का पोषणावर केलं पाहिजे. आता सध्या आमचा गॉडफादर आहे ना कृषी सेवा आता. नाही 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 तुम्ही आता नाही येणार, तुम्ही आता आम्हाला नाही नाही आम्ही नाही, नाही, म्हणून- नाही, मार्गदर्शन करणार. नाही 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 ते तुम्ही इथे नाही भाऊ. मोबाईल वापरताना तुम्ही मोबाईल वापरताना मोबाईल मध्ये काय असतं युट्यूब असतो. तुम्ही कधीतरी व्हिडिओ पाहत असाल ना कधी वेळ भेटला हा बातम्या वगैरे अशा युट्यूब गावाकडच्या भानगडी पाहता ना बरोबर की नाही. त्याच्यावरच आमचे व्हिडिओ आहे. तुम्ही जर मनात आणलं एका दिवशी की मला शेतीविषयी चांगले व्हिडिओ पाहिजे तर लगेच समोर येते. जे आता हल्ली ते टेक्नॉलॉजी फार पुढे गेली. तुमच्या मनात जे येतं ना तेच ते व्हिडिओ दिसतात समोर. हे खरं खोटं आहे. मग तुम्ही मनामध्ये आणा का मला शेती चांगली करायची ना असे व्हिडिओ पाहिजे ते लगेच ते व्हिडिओ समोर येतात. AI टेक्नॉलॉजी. आपल्याला रासायनिक कमी करून जैविक वर कमी नाही शून्य शून्य शून्य. कधी लगेच. श्वास मी खोटं नाही सांगत याला आतापर्यंत एकही रासायनिक का एकही केमिकलचा फवारा नाही सर. फक्त 2च वैदिक- फवारे वैदिक. मारलेले. हा, sorry, तेच. फक्त 2 फवारे मारलेली. तू पाहिले काकडी कशी होती 500 किलो रोज निघ- सर. रोज 20 दिवस आहे ना काकडी गेली म्हणून मी सोडून दिली होती. आता ती काकडी ना तरी पण ते 100% नाही आले आमच्याकडे अजून अजून ते असे आता परिवर्तन व्हायला थोडं time आणि त्याला फळ पण आहे ना आणि चांगलं लागलं. दिसाड मी सर 500 किलो माल काढतो दिसाड. ह्याच्यातून हो तरी मध्ये आता जो 2-2.5 हजार झाड म्हणजे नियमाने 4,000 रोप असते फक्त. बरेच झाडे गेले त्याचे. खराब होत. तरी मी 500 किलो माल असा सुपर माल काढतोय. आणि जमीन चिबलाची सगळी पाहा ना तुम्ही. आणि एसीटी वैदिक म्हणूनच आपलं माल विकला जातो. तुम्हाला इथून पुढे मी तुम्हाला एक दृष्टी देऊ राहिलो. दृष्टी मी तुम्हाला मार्केटिंग नाही सांगू राहिलो की तुम्ही काय करायला पाहिजे कोणत्या कंपनीचा वापरा. माझं काहीच मत माझं एवढंच म्हणणं आहे का तुम्ही झाडाच्या जमिनीच्या ताकदीवर काम केलं. तुम्ही मगाशी मला काय म्हणले तुमच्या आल्याचे तुम्ही रेकॉर्ड तोडले बरोबर आहे. पण तुमचे रेकॉर्ड खाली चालले का वर चालले. खाली आले मी खाली ते रेकॉर्ड पहिलं किती होतं 27 टनापर्यंत. 27 टनापर्यंत. बरं आता किती वाला ते 15 आता आले 14 7-8. म्हणजे तुम्ही म्हणजे अख्खा महाराष्ट्र हे लक्षात ठेवा. ज्यांनी हातामध्ये केमिकलचे औषधं घेतले आणि पंप गेले पाठीवर त्या सगळ्यांसाठी तुम्ही म्हणजे एकटे नाही लक्षामध्ये. सगळेच. अर्जुन म्हणजे एकटा नव्हता. अर्जुनाच्या रूपाने आपण सगळे अर्जुनी आणि सांगायला कृष्ण होता. खरं आहे खोटं आहे. आज आपण गीता वाचतो आपण म्हणूनच वाचतो का अर्जुन म्हणूनच वाचतो ना. तसं काय आपणच अर्जुनी आपल्याला प्रश्न पडला जमीन वाचली तर पीक वाच नाही. बरोबर आहे की नाही. पीक वाचलं आता म्हणजे तुम्हीच मला सांगा तुमचं पीक मागच्या 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा आले लावली तेव्हा किती पिकायचं 27 टन. 27 नंतर एकरी एकरी. नंतर किती आलं 15, 16, 17, 16 आलं. 16 टन एकदा काढलं होतं त्याच्यात. 11-12 कमी नाही आलं. हा, मग नंतर कमी आलं. बरोबर आहे. कमी कमी मग किती वेळ आलं डायरेक्ट 12 वर. बरोबर. म्हणजे बघा 27 वरून कुठं आले 12 12 म्हणजे मध्ये 17 काही 15 असं करत 12 वर आले. 12 म्हणजे किती टक्क्यावर आले हो 40% आले. कसे काय 50% किती झाले
27चे 13.5 बरोबर आहे ना? म्हणजे 12% म्हणजे 50%पेक्षा खाली आलो, बरोबर आहे ना? आपण तुमच्याकडे एखाद्या शिक्षकाकडे तुम्ही हुशार पोरग दिलं की जर त्याला मार्क 80% होते, सर कितवीला? 8वीला, आणि ते 9वीला त्याच्याकडे घातलं आणि त्याला 80% मार्क 8वीला, आणि त्याला ते 10वीला आलं, त्याला 40% आले होते. दोष कोणाचा आहे? शाळेचा आहे, शिक्षकांचा आहे. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? तुम्ही एखादं पेशंट एखाद्या डॉक्टरकडे नेलं आणि त्यावेळेस तुम्ही नेलं त्यावेळेस त्याची शुगर 200 होती, आणि तुम्ही ज्यावेळेस ऍडमिट केलं आणि 4 दिवस त्याची शुगर 400 वर गेली, 8-10 दिवसांनी त्यांनी ट्रीटमेंट करून काय केलं? ते आणखी वाढवलं. बरोबर आहे? चूक आहे. मग आज तुम्ही तुमच्या जमिनीचा कस कमी करून राहिले स्वतः आणि 27 टनेज कितीवर आणले? 12-13 बरं, ही कहाणी फक्त काय आल्याची आहे का? ऊसाची पण तीच कहाणी आहे. 10 वर्षापूर्वी ऊस किती पिकत होता? 15 वर्षापूर्वी. हा, आता किती आहे? 40च्या पुढे. टमाट्याचं उदाहरण घ्या. टमाटे किती काढायचे 10 वर्षापूर्वी? टमाटे 2-3 हजार कॅरेट एकरी निघाले. बरोबर आहे. हो. आता किती निघताय? आता काय 1000-1200च्या पुढे जात. आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी म्हणजे सध्या सुद्धा आमचे शेतकरी आजही 2-2 हजार जाळ्या काढताय एकरी. आजही एक उदाहरण समोर आहे तुमच्या इथं. किती दिवसात झाले आता? ही 6 मेची लागवड आहे. मला सांगायचं एवढंच आहे तुम्हाला, ज्या लोकांनी केमिकल शिवाय शेती नाही असं डोक्यात, तुम्ही आता एवढं काय म्हणले? आमचा गॉडफादर कोण आहे? कृषी सेवा केंद्रवाला. बरोबर आहे? आता जर गॉडफादरच तुमचे जर एसिडी वैदिक वापरताय, पण ते तुम्हाला सांगत नाही सांगत नाही असं नाही, ते कसं काय सांगतील जर यांचा विश्वास केमिकलवर आहे तर? मला नाही सांगितलं. हे शेजारी ना यांनी वापरलं तरी नाही मला सांगितलं. मी स्वतः जाऊन पाहिलं काय वापरतं म्हणून मी आणि काय होत सर्वसामान्य शेतकरी यांना काय होतं, तुमचे थोडं पुढे प्रोडक्ट या. ना थोडेसे तुम्ही ना पण थांबा, किमती जास्त आहे. आता त्यांनी वापरलं ते बरोबर. आम्हाला घ्यायला आमची थोडीशी कॅपॅसिटी कमी बरोबर. होती, त्यामुळे मग आम्ही वापरू नाही शकलो. हा, म्हणजे 30 शेजारी ना? हो. तुम्हाला एक आयडिया फरक सांगतो, झाला. आयडिया सांगतो तुम्हाला. बघा, पहिली गोष्ट तुम्ही जे बोलले आता एकदम रास्त, बरोबर आहे ना? तुम्हाला विष स्वस्त वाटतं, अमृत महाग वाटतं, बरोबर आहे ना? हाच मुद्दा आहे ना? मुद्दा काय आहे? विष काय वाटतं? स्वस्त, आणि अमृत काय वाटतं? महाग. ठीक आहे, हरकत नाही. तरी पण मी पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. तुम्ही आज जी शेती करताय किती गुंठ्यावर करताय? समजा तिथं किती गुंठे केलं तुम्ही? आलं 50 गुंठे. तुम्ही 10 गुंठ्यावर वापरा ना यावर्षी. यावर्षी 10 गुंठ्यावर वापरा. मला सांगा 10 गुंठ्याला किती खर्च येणार आहे? तुम्हाला किती खर्च येतो सगळा आल्याचा पूर्ण वर्षामध्ये? केमिकलला किती तुमचा खर्च? तरी 50-60च्या दरम्यान जातोच केमिकल. 60,000. हो. तेवढ्या 1 एकरला? हो. मग 1 एकरला तुम्ही जर 60,000 खर्च करतात तर आमच्याकडे तुम्ही 60,000 रुपये द्या ना, तेवढं तुम्हाला मी आलं काढून देतो. पुढं महाग आहे, जास्त उत्पादन नाही. मी पुढं महाग आहे. मी आता सिद्ध करा ना महाग आहे. नाही, काय झालं तुम्हाला एक सांगू का? त्यांचं आणि आमचं सोबतच चाललं होतं. आता यांच्या दवाखान्यामुळे आमचं लेट झालं. त्यांनी 17,000चा डोस आणला होता, बरोबर की नाही? राईट. खरं की नाही? 17,000चा त्यांनी डोस आणला. तुम्ही किती आणला? त्यावेळेस मी फक्त 6,000चा डोस आणला, कारण त्यावेळेस माझी कॅपॅसिटी ओके एवढी 17,000 ओके, मान्य मान्य, बरोबर आहे. आणि तुमचे जे म्हणजे जे आहे ना कोणी, ते काय थांबत नाही. रोग पाहिजे, बरोबर एकदम. आणि आमचं जे असतं ना ते वर्ष थांबता. म्हणजे ओके. आम्हाला काय होतं, या पेमेंट मधून त्या पेमेंट तुम्हाला मला एक सांगा, मान्य आहे मला सांगा, तुम्हाला ह्या अशी जी आर्थिक परिस्थिती आहे का, ज्या आर्थिक परिस्थिती मी तुम्हाला काही उदाहरणच वापरावं लागतं, ह्याच्यातून बाहेर यायचंय का असंच जगायचंय? तसं नाही, नाही, माझा प्रश्न उत्तर द्या. हे बघा, जर तुमचं उत्पन्न 27 टनावरून जर 12 टनावर येते, तुमचं नुकसान किती टनाचं आहे? 13 टनाचं. मग 13 टनाचं हे किती आहे? उत्पन्न किती आहे? किती सांगा? 40,000 कमी झाले. 40,000 रुपयाचं काय झालं? वेस्ट झाले. नुकसान झालं ना. आता जर तुम्ही ह्याचा वापर करता तर तुमचं जास्तीत जास्त उत्पन्न निघणार आहे. आता तुमच्या शेजारी जाणार आहे, सांगतो ना तुम्हाला, मी त्याला सांगतो ना, तुम्हाला मार्ग सांगतो ना मी. बघा, तुम्हाला समस्या आहे, माझ्याकडे त्याचा उपाय आहे, राईट? आता समजा तुम्हाला उधार मिळतंय म्हणून तुम्ही वापरताय. आता उधार आपल्याला विष मिळतंय, हे कळतंय का आपल्याला? त्याने आपली जमीन नासू राहिली, त्यांनी आपलं आरोग्य खराब होईल, त्यांनी आपलं उत्पन्न घटू राहिलं. जिथे तुम्हाला 5 लाख उत्पन्न व्हायला पाहिजे तिथे 2 लाख उत्पन्न होतं. बरं, खर्च तर सेम आहे, फक्त तुम्हाला उधार मिळाला, मान्य आहे ना? बरं, 60-70 हजार रुपये व्याजाने काढले तर किती पैसे होते? तसं नाही, बघा, पतसंस्थेचं घ्या, खाजगी घ्या, कुठलंही घ्या, 7,000 किती होईल? 8,000 रुपये होतच. बरोबर आहे. आता हे तुम्ही 7,000 रुपये जर व्याज काढलं तर इकडे तुमचं नुकसान किती झालं? 40,000चं. त्याच्यामध्ये 7,000 व्याज गेलं, किती राहिले? आता तुम्ही असं म्हणू नका आमची पत नाही मार्केटमध्ये. 33,000. नाही, मार्केटमध्ये आमची पत नाही असं तरी म्हणू नका प्लीज. 33,000.
मागच्या वर्षी तेच वापरलं होतं ना नाही घरापुढच्या आलेलं. ते अग्रवाल्यांचं होतं. ते यांचं वेगळं आहे. मी जैविक शेती केली होती. कोणाकडून त्याला औषध रासायनिक येतं काहीच नव्हतं. बरोबर. आता मला सांगा, तुम्ही जर सुशिक्षित आहात तर तुम्ही कमीत कमी एवढा तरी अभ्यास करायला पाहिजे ना. जसं मी केमिकलला आज तुम्हाला दाखवून दिलं का केमिकलनी तुमच्या गेल्या कित्येक 10-20 वर्षामध्ये नुकसान झालं सगळ्या शेतकऱ्यांचं. पण आता काय झालं, आढळा पट्ट्यात गेले तर तो उद्ध्वस्त झालाय. तुमच्याकडे आता टिकून का बरं आहे, कारण पहिले पण सुपीक जमीन आहे. आता तुम्ही वाळू चालले का, ती वाळू उघडी पडायला लागली. आता हळूहळू तुमच्याकडची जमीन हळूहळू काय व्हायला नाही, लागली, झालीच आहे. भुरकट व्हायला लागली. बरोबर आहे. म्हणजे आणखीन 10 वर्षांनी तुम्ही बी आढळा पट्टा होणार. राईट. आता मला सांगा, तुम्ही हे जे मोठं नुकसान आहे, तुमची जमीन जी आज 50 लाखाची जमीन एकरची किंवा 1 कोटीची जमीन एकरची, ती आज तुमची 25 लाखावर आली. म्हणजे तुमचं 75 लाखाचं किंवा 25 लाखाचं एकरी काय झालंय, जमिनीची किंमत कमी झाली. याचा कधी अभ्यास केला का तुम्ही? नाही केलं कधी. काय आहे की तुम्ही जमिनीची किंमत आज वसूल करू राहिले आणि ती उधारीमध्ये घालू राहिले, हे शहाणपण आहे का? म्हणजे तुम्ही किती मोठ्या जाळ्यामध्ये अडकलेले. बरोबर आहे. तुम्ही रस्ता आलं का? 100%. मग तुम्ही जसं म्हटले, आता हा झाला उधारीचा मुद्दा. आता पुढचा मुद्दा काय आहे? पहिला डोस यांचा 17,000चा होता, तुमचा 6,000चा. बरोबर आहे. मला सांगा, जो खाली पाया मजबूत करतो त्याची बिल्डिंग उंच राहणार का बुट्टी राहणार? आणि जो पाया कच्चा ठेवतो त्याची बिल्डिंग किती राहणार? खाली 2-3 मजली. बरोबर आहे ना. मग पाया मजबूत केला पाहिजे की नाही? वरची कधी बांधता येईल? मग तेव्हा प्रॉब्लेम हा येतो ना. मग नाही, मग त्याला सोल्युशन आहे ना. तुम्ही जर सोल्युशनवर फोकस केलं तर सोल्युशन मिळेल. तुम्ही प्रॉब्लेमवर फोकस केलं तुम्हाला प्रॉब्लेम दिसेल. बरोबर. हॅलो, हे बघा माणसाचं माइंड कसं आहे. माझ्याकडे तुम्ही पण ज्याच्यावर काहीच बघा, मला तुम्ही गावात गेले आणि दारूची दुकाने म्हणले तर तुम्हाला दारूची दुकानं सापडतील. तुम्ही जर म्हणले मंदिर सापडलं पाहिजे, मंदिर सापडलं. तुम्ही त्या मोबाईलवर काय ट्रॅक टाकलंय, तसं तुमच्या माइंड मध्ये तुम्ही काय फीड करताय? केमिकल. तुम्हाला केमिकलचे दुकान दिसते. तुम्ही म्हणले केमिकल बंद, मग तुम्हाला जैविक दिसेल जसं तुम्ही म्हटले. परंतु जैविकची समस्या काय आहे तुम्हाला कळलं का? जैविक आहे ना, हा ना घर का ना घाट का. कशामुळं? जैविक हा स्वतः काही तयार करत नाही. जीवाणू जो आहे तो स्वतः काही करत नाही. तो आचारी आहे, त्याला किराणा माल पाहिजे. हॅलो, तो आपल्यासारखाच आहे बिचारा. तुम्ही जर किराणा माल नाही दिला तर जीवाणू काहीच करत नाही. तो काहीच नाही. तो कदाचित कंटॅमिनेटेड होईल आणि तो म्युटेट होऊन तो पॅथोजन तयार होईल. म्हणजे तोच तुमच्या याच्यामध्ये विषाणू म्हणून काम करेल. कशामध्ये? पिकामध्ये. हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहित नसेल. हे जीवाणू पण आपल्यासारखेच आहे. त्याला पण जर समजा शत्रुत्व निर्माण झालं ना, किंवा त्याला जर खायला नाही मिळालं, समजा तुम्ही दोघांना प्रचंड भूक लागली आणि एकच भाकरी आहे, तर तुम्ही अर्धे वरमडणारच दोघं. खरंय की नाही? बरोबर. सेम जीवाणू पण करतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये म्युटेशन होतं आणि तेच पॅथोजन म्हणून काम करतात. म्हणून शेतकऱ्यांनी नेहमी सावध राहायला पाहिजे. जर आपण काय म्हणतो, जर तुम्हाला त्यांना खाऊ घालण्याची तुमची हिंमत असेल तरच त्यांना तुम्ही जमिनीत आणा, नाही तर ते तुमच्या जमिनीमध्ये वाटोळ करून टाकेल तुमचे. आणखीन विरोध आहे कोण? करेक्ट. आपली चर्चा कशासाठी आहे की आज आपण रासायनिक शेती करून शेतकरी आता थोडासा घाबरायला लागला, वळायला लागला. त्या बाजूला बरोबर तुम्ही बरोबर रांगेत उभे राहिले. बरोबर, तुम्ही त्या बाजूला कडीला रासायनिक शेतकरी आहे, मध्ये जैविक वाले आणि इकडे वैदिक वाले. आता आपण उभे केले का? नाही. हे आपण उभे केले का? नाही. त्याचे उभे राहिले. हो, रांगेत. बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की आपल्याला हे समजून घ्यायचंय सर, का बरं आम्ही वैदिक शेतीकडे वळायला पाहिजे. त्याचं कारण, पहिलं कारण आहे का तुम्हाला उधारीच्या जाळ्यातून बाहेर पडणं गरजेचं. उधारीच्या जाळ्यात का बरं आहे आम्ही? कारण आमचं खर्च वाढत चाललाय आणि उत्पन्न कमी होत चाललंय. जर आमचा खर्च जर स्थिर असून जर उत्पन्न वाढत गेलं तर आम्ही उधारीच्या जाळ्यात काय अडकू? आम्ही त्याला पैसे देऊ उधार. एवढे पैसे ऍडव्हान्स ठेव, पण आपल्याला हे औषध पाहिजे म्हणजे पाहिजे. खरं का खोटं? आणि असे शेतकरी काही करत नाही का? करतात. म्हणजे तुमची ऐपत कमी कोणी केली? केमिकल. मग त्याच्यातून तुम्ही सावध व्हायला पाहिजे का? व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? मग काही जण सावध झाले, जसे तुम्ही सावध झाले. तुम्ही आज थोडेसे जरा स्थिरावले इथं. क्या बात आहे. म्हणजे राम सरांनी एक केमिकल वाला व्हायबल केला बुवा. तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुन व्हायबलच केला की नाही? तो व्हायबल झाला म्हणून तो म्हणतो मला लढायचं नाही. व्हायबल झालेला अर्जुन भगवान श्रीकृष्णाने पुन्हा योग्य मार्गावर. आपल्याला तेच करायचंय शेतीमध्ये. तुम्ही केमिकल मधून का बरं थांबले? कारण तुम्हाला कळलंय की आपण फार मोठी काहीतरी चूक करतोय. कशावरून? उत्पन्न घटत चाललं, जमीन खराब होत चालली. नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे
तुमचं जे काही जमिनीचं आरोग्य आहे, पिकाचं आरोग्य आहे, ते आणखीन कमी होत चालली. आणि त्याच्यामुळे तुमचा खर्च स्प्रे मारून वाढत result पण चालला. नाही राहील. हा हे कमी महत्वाचं होत आहे. चालली, काय होत चाललं पॉवर कमी होत चालली त्या औषधाची. म्हणजे नाही, औषधांची पावर जागेवरच आहे. पण ते तुम्ही पेढ्याची- अगोदर तुम्ही पेढा खाता आणि त्याच्यावर साखर म्हणजे त्याच्यावर तुम्ही चहा प्यायला जाता, तो फिकाच लागणार. तो अगोदर पेढा खायला ना, म्हणजे चहा फिकाच लागत. मग चहाची पावर कमी झाली की म्हणायची का? नाही झाली. हा, म्हणजे पावर नाही कमी झाली, आपण तिची प्रतिकार निर्माण केली, आपण कमी केली. राईट. म्हणजे तुमचा एक एक मुद्दा मी क्लिअर करतो, खोडत नाही, नाही, बरोबर. क्लिअर करतो. बरोबर आहे. पहिला मुद्दा केमिकलनी शेतीचं वाटोळ झालं, हे मुद्दा एकदम काय झाला, सिद्ध झाला. सिद्ध बरोबर आहे. आता हा पट्टा अंतिम 5-10 वर्षाच्या भविष्यावर जिवंत आहे. आलेलं आता आहेच ऑलरेडी. ते कमीच होत चाललेली. बरोबर आहे. मग आता दुसरा हे आली जैविक वरती. जैविक वर मी तुम्हाला काय सांगितलं, जैविक हे फक्त आचारी आहे, राशन कुठे? मग तुम्ही आचारी वाढवले पाहिजे का राशन आणलं पाहिजे पॉवरफुल? राशन आणलं पाहिजे. तुम्ही म्हणजे हे गव्हर्नमेंटचं मिळतं ते राशन मध्ये, ते स्टॉक मधला माल आहे, तो आणला आणि त्याच्यापासून बिर्याणी बनायला निघाले, नाहीच आहे, taste लागेल. बनल पण पौष्टिक नाही होणार. पौष्टिक नाही. आहे की जेवढी नाही? ग्रेव्ही तिच्यामध्ये जी ताकद यायला पाहिजे ती येईल का? नाही. मग तेच आहे जीवाणूंच्या समस्या. काय आहे, तुम्ही जीवाणू शेती हा मुद्दाच नाहीये. जीवाणू बनवणं ते टाकणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु तुमच्या जमिनीमध्ये त्यांना सर्वायवल कॅपॅसिटी आहे का? त्यांना टिकवण्यासाठी मी तुम्हाला मगाशी म्हणलो ना, गुळापाशी मुंगळे गोळा होता. बरोबर आहे. तुमच्या जमिनी सुपीक आहे तोपर्यंत इथं सगळे आले. आता नापीक व्हायला लागले तर कोणी यायला नाही येत. नाही. तयार नाही. बरोबर आहे. पण जातील, किरकोळ असतील. बरोबर आहे की नाही? मग आता जीवाणूचं तसंच आहे. जीवाणूला जमिनीमध्ये जर गुळ खायला असेल तर ते जगतील, नसेल तर ते भांडतील आणि मरतील. मग आज आमची परिस्थिती तीच झाली का जैविक औषधं वापरून सुद्धा पिकं खराब व्हायला लागले, उलट आणखीन जास्त खराब आणखी जास्त. उलट त्याचा पॉवर आणखी दुष्परिणाम, साईड इफेक्ट व्हायला लागला. म्हणून जीवाणूंवर आधारित शेती करायला हरकत नाही किंवा काय, हा मुद्दाच नाही. मुद्दा काय आहे की आम्ही जमिनीवर आधारित शेती करायला पाहिजे. आज आम्ही आलो आता वैदिक पर्यंत. बरोबर आहे की नाही? हो. आता तुम्ही वैदिकवर ही काकडी केली, हो. तुम्ही आतापर्यंत केमिकल पण केलं, केमिकल पण. तुमच्या भूमिकेत होते रे. आता मग तुम्ही जैविक पण केलं, हो बरोबर आहे ना? घरातला माणूस म्हटल्यावर हो केलं ना, केलं. आहे की नाही? मग आता मला सांगा, ते चुकीचं बरोबर हा मुद्दाच नाहीये. बरोबर आहे की नाही? मुद्दा काय आहे की तुम्हाला गरज कशाची? वैदिकची गरज, तुम्हाला गरज जमिनीला पोषणाची. पोषणाची आहे. बरोबर आहे. जीवाणू पोषण देऊ शकत नाही आणि केमिकल मध्ये तर पोषणच नाही. विषामध्ये कसलं आलंय पोषण? त्याचा काहीच विषय नाही. मगाशी तुम्हाला क्लिअर झालं ना. मुलाला जर समजा याला पैलवान करायचंय तर याला म्हणजे पॅरासिटामॉलचा डोस चालू केला चालेल ना? कसं काय झालं? नाही चालणार ना. तसंच उरायला ना ते हे त्या कोथिंबीरला कीटकनाशक बुरशीनाशक मारू राहिले, म्हणजे पॅरासिटामॉल देऊ राहिली ती. वरून होणार आहे चांगली, हा वरून होणार आहे, पण खायला एकदम घातक. खायला नाही. तो जो माणूस तिला खाईल ना, आता तुमचं हे पाहिल्यावर मी बाजारात गेल्यावर कोथिंबीर कसा पाहिजे मला तुम्ही दिसेल असे फवारा घेऊन. आजार वाढायचं कारणच ते आहे ना. ती तिथपर्यंत जाईपर्यंत तिला क्वालिटी राहणार नाही, तिची क्वालिटी एकदम हे घसळून महत्वाचं. जाणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही फक्त काय करणार, मेकअपचं सामान तयार करणार. फक्त Right. मेकअप, बरोबर आहे की नाही? ओरिजिनल नाही. हा, म्हणजे फॅशन की दुनिया में गॅरंटी की अपेक्षा ना करे. बरोबर आहे की नाही? डस्टर किती पाहणार. हा, बाई, हे लस्टर पाहायचं. ह्याच्यामध्ये जे एक नंबरला काकडी आहे ना मॅडम, बघा ह्या एक नंबरच्या काकडीवर काय आहे? पांढरा पांढरा थर आहे. अज्ञानी लोक याला बुरशी म्हणतात. बुरशी, बुरशी. अडाणी आडवंग लोक काय म्हणतात, ज्याला केमिकलचा कावीळ व्हायले ना, तर ज्याला केमिकलची कावीळ झाली तो म्हणतो हिला काय आहे? बुरशी. बुरशी लागली. ऍक्च्युली ही बुरशी आहे का? नाही नाही. हे लस्टर आहे, लस्टर. म्हणजे चमक. जसं काकडीवरची जसं चमक. काकडीचे एक 5-10 लाख रुपये झाले का मालकाच्या चेहऱ्यावर चमकीत. दीदीचा जर कॉलेजमध्ये नंबर आला ना तर दीदी चेहरा लगेच चमक येते. म्हणजे ह्याच्यावर जबरदस्त काय आहे? लस्टर आहे. आवाज कसा आहे पहा. पूर्ण भरीव आहे. भरीव. आणि तुम्ही खाल्ली का हो? ही काकडी खाल्ली? काय वाटलं तुम्हाला यांची काकडी खाल्ल्यावर? मोठे चव चांगली तिची म्हणजे. लई चांगली आहे का? चांगली. ज्यांनी नेली साहेब हा, ते म्हणे टेस्टच वेगळी, ही व्हरायटीच वेगळी. टेस्टच वेगळी. ते काय म्हणणार माहिती का? ही व्हरायटीच वेगळी. कोपरगावला काकडी गेलेली आता मागच्या हप्त्यात. हा, ते म्हणे तुम्ही नेमकी काकडीला केलंय काय असं? काकडी खायलाच म्हणे एवढी चव. पुण्याला आज पण पण दिली परत होती पाठवली पाहुण्यांना. 10 किलो. एकदम टेस्टच वेगळी ते म्हणे. पुण्यातले लोक आहे आपले. दुसऱ्या काकडीसारखं पाणी नाही सोडत. आता मी किती कोणती कापली आहे? सर्वात जाड. हा जनरली बदला असतो. सर मला मुंबईवरून फोन येतोय, तुमची काकडी कधी पाठवताय? बरोबर. शिवाय बदला सुद्धा विकतो माझा. मला सांगा,
घरचे माणसं खाती नाही काकड्या, मी कडू लागते ती कडू. काकडी खातो. मी खात नाही, आम्ही दररोज खातो. नाही मार्केटमधून केमिकलच्या काकड्या या. ही नाही कडू लागत, हा ही कडू नाही लागत. केमिकलची काकडी कशी लागते? अजिबात नाही. आता लोकांच्या काकड्या कशा लागत आहे? कडसर लागते. सर 2-4 चांगल्या लागत आणि बाकी सगळ्या कारखान्यात. काल पट्टी पेट करायला गेलतो ना, हा. तोच माणूस स्वतः म्हणे हा का तुझी काकडी कशी काय जमली, आमच्या काकड्याच नाही जमली. त्यांना सांगायचं ना, एसटी वैदिकचा मंत्र आहे म्हणा माझ्याकडे. सांगितलं ना मी म्हणे. मंत्र मारितो म्हणा. तुमच्या कोथिंबीरला तुम्ही किती खर्च केला आतापर्यंत? आता हे सगळं धरून आणि अजून किती होईल? आता लास्ट हा पण खर्च किती झाला असेल असं? औषधाचा का? हो. सगळं खत औषध सगळं नाही लागत. खत आणि औषध. हे, खत नाही टाकलेलं, हा. फक्त आता हे पहिलाच डोस. बरं किती किती खर्च असतो तरी पण? खताचं या औषधाचं हा 1000-1500 रुपये. किती क्षेत्र आहे? 1 एकर. लावून किती दिवस झाले? 40 एक दिवस. 40 दिवस झाले. 40 दिवस कोणती लावलेली? रामशेष. ते निघायला पाहिजे. बरोबर आहे ना? तुम्ही पावसामुळे 30 जर पावसामुळे नाही, जमिनीत काही दम नाही म्हणून पावसाचा नाही. म्हणून आता बिल कोणावर फाडायचं हे ठरवा. ही काकडी 20 दिवस काही दिसत नसतं, गेली हा? म्हणून सोडून दिली होती. 28 दिवसात काकडी चालू झाली आपली. काकडी किती दिवस लागत आहे सुरू व्हायला? काकडी सुरू सहा व्हायला महिना तरी असेल. हा महिना 45 दिवस, 40 ते 45 दिवस आणि 28 दिवसात ती बी पावसाळ्यात एवढ्या बेकार कंडिशन मध्ये तुम्ही पाहताय पाणी सारखं. साचलं होतं, पिवळी पडली होती, आता परत येत आली. हा पाणी साचलं होतं, पाणी अशी पिवळी पडली होती आखी. मशागत बी नाही, काहीच नाही, नाही काहीच नाही. झेंडू उपटले त्याच्यात त्याच्यावर लावून- म्हणजे शिळ्या रानावर लावलेली. हो शेळ्याची त्या होल मध्ये मी खत भरली सगळी. तुमच्या झेंडू जमलंच नव्हता. तो कशावर होता? तो केमिकल म्हणजे वाया गेलेल्या प्लॉट मध्ये ट्राय केलाय, चांगली ट्रायल केली मी. जास्त कल्टिवेशन नाही. म्हणजे काही मशागत करताना आली, काहीच केलं काहीच नाही, नाही, काहीच तरी पण पीक एवढं भारी. हो. मग काय ताकद असेल त्या सर जे शेंड्या टाकायचं नव्हते त्याच्यामध्ये. राहिली, याला काकडी लावली ना, हा. शेंड्या नव्हती राहिली, सगळे फुटले ते नवीन. कशाने गेले शेंडे? वारण टेम्परेचर लय होती, भर उन्हाळ्यात लावली ना, 6 मेला लागवड करेल. आंब्याची लागवड होती. मग परत फुटवी आली खालून. परत फुटली काय त्याला माहिती काय काय केलं तुम्ही त्याला? काय काय टाकलं? एकच spray. एकच spray काढल्यावरच फुटवा केला. एकच काय काय टाकलं तुम्ही त्याला? बेसल डोस 6 वण्या कृषी आपल्या याच्या टाकल्या, कृषी अमृतच्या हम्म. आणि दुधासारखी लागते? RMP दूध- आणि लय टेस्टी आहे, रस्सा हो, पण दुधासारखी लय लागती. tasty काकडी. 2 वण्या त्या सगळ्या तुमचे वापरले, तो डोस पूर्ण एकत्र करून मी होल मध्ये भरलं. तुम्हाला प्रोग्राम करायचाच आहे का अजूनही? तुम्ही एक काम करा, तुमच्या सॉइल चार्जर आहे का? आहे 1 लिटर आहे. तुम्ही ना सॉइल चार्जर घ्या. किती पंप होते? हा 4-5 पंप होते ना? पंप बाजूला आहे. हा 5 पंप होते ना? हा 5 पंप म्हणल्यावर एका पंपाला किती लागा? बरोबर झालं तुमचं काम. किती लिटरचा आहे हा पंप? 20 लिटर 20 लिटरचा आहे ना? तर साधारणतः 10 ml 200 ml एका पंपाला टाकायचं. किती? 200 ml एका पंपाला. आणि 5 पंपामध्ये किती झाले? 1 लिटर. 1 लिटर यांच्याकडून घ्या. आता तुम्ही एवढं 1000 रुपये चाललंय ना, त्यांना फक्त 500 रुपये द्या, फक्त 500 रुपये. बरोबर आहे? आणि तो फवारा तुम्ही काढा, तेवढाच रिझल्ट. तेवढाच काढा, त्याच्यापेक्षा खतरनाक result. ट्राय तर करून बघाल काय हरकत नाही. आणि एक पट्टा ठेवा तसाच न मार. माझ्याकडून आहे ना, घेऊन जाय तसंच मारायचं. या टाळा वगैरे सरी काहीतरी आहे का नाही तयारी मनाची? तू एखाद 2 पंप असे करा आणि ते असे करा असं. हे प्रारब्ध बदलायचे का नाही? नाही त्याला मी आता करणार सर. चक्रामध्ये फिरवू द्यायचं गोल 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 गोल. शेतकऱ्याच्या डोक्यातूनच जात नाही. नाही नाही नाही, जाईल जाईल जाईल. हा त्याला करू आता त्याला. तुम्ही एक प्रयोग करा ना, एक पंप तर मारा. सोच भाऊ ए, खरंच मार. खरंच एकच मारा. ड्रीप मार. हा क्या बात आहे, टाळ्या टाळ्या. हा, मग तेच करा, तेच मारा, तेच मारा. डायरेक्ट 1 लिटर घेऊन यायची 5 आहे घरी माझ्याकडे शिल्लक जाय घेऊन. ओके एकदम बेस्ट. result ओझ उतरवलं, कॅमेरामॅन तिकडे लक्ष द्या. शेतकऱ्याचं केमिकलचं ओझ उतरवलं. या इकडं टाळ्या वाजवा सर्वांनी. ही घटना अख्ख्या महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलीये. हो अभिनंदन. केमिकल वाल्याचं ओझ उतरवलं आणि तुमचं आजपासून आयुष्यात बदललं. मारणार आज एसटी वैदिक लोकांना प्रश्न पडतो, बाबा रासायनिक खत नाही दिले तर कसं काय पीक येईल, वॉटर सोल्युबल याच्या बरोबर सोडावं का? आता तुमच्या पिकाला तुम्हाला वॉटर सोल्युबल सोडावं वाटतंय ना, तर शिलाजीत द्या. तुम्हाला दाणेदार खतं वापरावशी वाटतात ना, SSM+ HG द्या.
सम्राट, शक्ती, मिरॅकल दाणेदार खत दिले ना तुम्ही? हो, दिले. ह्युमस गोल्ड हे द्या. आम्ही शेतकऱ्यांना सगळे पर्याय उपलब्ध करून दिले. तुम्ही सगळं करा, पण मातीमध्ये अमृत घाला. जे वावरात पीक नाही ना, ते गवत नाही ना, ते गवत खत टाकले येतं का नाही? तुम्हाला मी गंमत सांगतो बघा. तुमचं जर पीक चांगलं आहे, बघा ज्या गोष्टीने पीक चांगलं येतं त्यांनी तण वसळतं. बघा बरं, नीट लक्षात ठेवा. आणि ज्यांनी पीक चांगलं येतं बरं त्यांनी तण वसळतं, आणि ज्यांनी तण चांगलं येतं त्यांनी पीक वसळतं. पीक खराब होतं. जर ज्या ज्या खतानी तण चांगलं होतं ना त्यांनी पीक खराब. आता हे पहिले जे होतं ना याला पहिले केमिकल तेच तर ना आता काढून टाकले. आता हे जे पिवळं पावडं आहे ना ते त्याच पूर्वीच्या केमिकलचा परिणाम आहे. म्हणजे याचा पॉवर कमी झाला का केमिकलचा? बघा आता मला सांगा, हा सूर्य आहे का नाही? हा जर याच्या आड गेला, समजा याला ग्रहण लागलं तर चांदण्या दिसतात का नाही दिवसा? दिसतात. ग्रहण लागलं पूर्ण बरोबर सगळे अंधार होतो, काय दिसतात? चांदण्या दिसतात. आता का बरं दिसते नाही? त्याच्या प्रभावामुळे दिसत नाही. तसं एससीटी वैदिकचा जोपर्यंत प्रभाव शिल्लक आहे, पॉवर ज्याला म्हणतो चार्जर, तो पण तुम्हाला केमिकलचा, रोगांचा कुठलाही प्रभाव दिसणार, वातावरणाचा प्रभाव दिसणार नाही. ज्या वेळेस त्याचा पॉवर कमी झाला एससीटी वैदिकचा, तुम्हाला रोगाचा प्रभाव दिसेल, तुम्हाला त्या जमिनीच्या केमिकलचा प्रभाव दिसेल, वातावरणाचा प्रभाव दिसेल. म्हणजे असं होतं. शेतकऱ्याला वाटतं अरे मी तर वापरलेलं, माझ्या प्रभाव का दिसला? पॉवर संपला भाऊ. काय संपला? पॉवर संपला. आलं लक्षामध्ये? म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं, आपल्या बँकेचा पॉवर असला का आपला कसा पॉवर राहतो? राहतो का नाही? फक्त बँक चार्ज पाहिजे, खातं चार्ज होईल असू द्या. नाही टाईटच, गावा सुद्धा एकदम टाईट पाहिजे आहे की नाही? खातं खाली झालं का याची उधारी ते मग तोंड लपून पळतो, थांब आलो आहे की नाही? कुणी चहा प्यायला बोलत तरी जात नाही, माणूस जात नाही. बरोबर. तिथे दोन जण आपले उधारीवाली बसायला झाले तर म्हणते काय रे भाऊ, खरे खोटे? बरोबर आहे. म्हणून तुमच्या जमिनीचा पॉवर वाढवा. आम्ही काय म्हणतो, माती बलवान माती बलवान पीक पैलवान आणि शेतकरी धनवान. आणि तुमचा शेतकरी धनवान झाला तर तो ग्राहकाला काय करतो? आरोग्य देतो. काय देतो? आरोग्य. सकाळी 9, 8:30, 9ला आलं ना, हा प्रत्येक फुलामध्ये माशी राहते, मधमाशी अशी ना मोळावानी उठतात सगळे अशी सकाळी सकाळी. तुम्ही कोणाचा व्हिडिओ पहा एसीटीचा, ते असंच बोलते. केमिकलच्या प्लॉट मध्ये जा, येतो पण माशी. तिथे माशा राहते, माशा. खातच नाही ती माशी. आणि शेतकऱ्याचा तमाशा. नाही त्याला ती लावायला नाही मधमाशी नाही मध्ये असती ना. शेतकऱ्याच्या केमिकलच्या शेतीमध्ये ना फळमाशा राहते, आणि वैदिकच्या शेतीमध्ये मधमाशा राहते. मधमाशाच सांगतो, मधमाशी भरपूर आहे. का बरं? कारण जिथं मध आहे तिथं मधमाशा आहे, आणि जिथं घाण आहे, तिथं फळमाशा आहे. तिचं मत पण चांगलं. बरोबर आहे की नाही? अहो मला सांगतो, मी आता खूप ठिकाणी मी काकडी खाल्ली बरं का सर. येते ना कधी कधी ह्या डोळ्याला नाही ना 3 काकड्या तोडल्या एका पेड्या. तुम्ही? हो. नाही खरंच लय काकडी. तुम्ही जर शिलाजी ट्रीटमेंट रिपीट जर ठेवली ना, अजून केलेलीच नाही जर केली ना तुम्ही, तर 3चा आकडा 2 येणारच नाही, तो 3च राहणार. मी तुमच्या हातात एक्सट्रा दाबून ठेवायचा. नाही मी करणारच आहे. मी त्याला कालच बोललो, म्हटलं मला काय असेल ते कर. तिसऱ्या गेअरवर चालवायची का दुसऱ्या गेअरवर का पहिल्या गेअरवर? केमिकलची काकडी पहिल्याच गेअरवर चालवायची. म्हणजे काही जण चौथ्या गेअरवर चालवते. म्हणजे ते कसं 15 दिवसाला डोस. मी 15 दिवसाला फक्त हे सोडत होतो. सॉइल चार्जर नाही द्यायचं. सॉइल चार्जर म्हणजे फक्त काय, आपण कसं म्हणतो की दूध आहे फक्त. हा, त्याच्यामध्ये मसाला बी पाहिजे ना. मसाला. मग तो मसाला म्हणजे शिलाजीत पावडर सगळ्या LSQ असं आहे का? तुम्ही जे हे काढलं ना बाहेर, हो तेवढी ताकद परत काय झाली पाहिजे? आली पाहिजे. हा असं आहे. बट तो खर्च किती आहे? तुम्ही जर समजा 3-4 हजार रुपये खर्च केला शिलाजीतला, 4-5 हजार किती आहे? 4,000 रुपये. 4,000 रुपये शिलाजीतला तुम्ही 4,000 खर्च केला तर 40,000ची काकडी काढायची. हो काढायची. 4,000 खर्च करायचा, 40,000ची काकडी काढायची. 4,000 खर्च करायचा, आपटेक जे होते त्याच्यासाठी ते रिचार्ज करायचं. राईट, त्यासाठीच ना. मग आपटेक जे होतं दर 15 दिवसाला सोडायचं. तुम्ही कसं वॉटर सोल्युबल सोडायचे तसं शिलाजीत सोडायची. 15 दिवसाला सोडलं का LSQ म्हणून त्याच्यामध्ये NPK आहे, तसं याच्यात LSQ आहे. चार्जर काकडी रिटर्न तुमची काकडी थांबत नाही. बोला काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? वर खताचे तर कमीच केलं. हो इकडे या केमिकलवाली.
हा बसले इकडे ये ना. तुम्हाला सर, जे- 2 मिनिट या संपला आता या मळीचं शेवटी. जे कौशल पावर संपला बा केमिकल सर हे जे मळी वगैरे टाकतो त्याचं काही असं केमिकलचा पॉवर त्याच्यामुळे बसले खाली केमिकल शेतकऱ्याला खाली बसवत होतो ना पण ठराविक कुठं कळलं तुम्हाला हे? हे मोबाईलला पाहून मी पाहिलं का मला व्हिडिओ पाहून असं तर ऐकलं का हो, वाटलं पाटील? आपण काहीतरी शिकलं पाहिजे मोबाईलवर काय पाहिलं व्हिडिओ पाहिलं व्हिडिओ पाहिला मी. त्यांचे त्याच व्हिडिओ राहतात मग कधी पाहा मोबाईल तुम्ही पाहिले का नाही ते मग जाता येत आता आम्ही बघत राहते मग ते मी काय सारखं तेच चालू चोवीस तुम्ही आहे. बघता त्यांना पण द्या बघायला स्मार्ट माणसांना स्मार्ट शेती शिकवा मी दररोज आहे ना आता ती दिवसात आवड आहे. 3-4 वेळा पाहतोच काय आज तिची काय आवड आलं आहे आज काय नाही आज कोणतंही आलंय नवीन उद्या काय काय लावी, तुमचं लावी. सगळं लावी मी दररोज फक्त तुम्ही- हा. असं काही नाही मी इथं शेतीच नको मी नाही पण पहिल्यापासून काय राहायचं आपण 10 गुंठे ना घरापुरतं आहे ना आपण सगळं हे करू बस पण ते मला आल्यापासून विचारताय रोगाला काय करायचं त्याला नाही, म्हणताय नाही, त्याला आपण म्हणताय वॉटर पहिल्या- सोल्युबल सोडायचे का काय होतं वॉटर सोल्युबलनी आता जे माझ्या घरा पुढे झाड आहे सर हा आता 3 वर्ष पण एक पण फवारा नाही हा केमिकल नाही एका झाडाला शेतकऱ्याची आज इज्जत वाढते की नाही वैदिक मुळे वाटते ना हेच आमची इच्छा आहे आमची इच्छा काय आहे नुसते राम सर टाईट पेट नाही पाहिजे शेतकरी पण टाईट पेट पाहिजे अहो, तुम्ही आले म्हणजे देव माणूस सारखे आले मला म्हणजे आयुष्यात का वाटलं नाही का तुम्ही येशन म्हणून आमचं सकाळपासूनच 2-3 वेळ झालं हा राम सर येणार आहे मला माहिती नाही राम सर येणार आहे गड्या. म्हटलं बघ. कोणालाच सांगेल म्हणजे त्याला त्याचं सकाळपासून 2-3 वेळ झालं तुमच्या जमिनी काळ्या आहे. काळ्या जमिनीमध्ये नायट्रोजन लेवल काय राहते हाय त्याच्यामध्ये बॅक्टेरिया काउंट काय असतो जादा तुमच्या जमिनीला बॅक्टेरिया वापरणं घातक बॅक्टेरिया तुमची शेती लवकर संपणार कारण नायट्रोजनवर आणखी वाढणार मग हे जे गवत वर्गीय पिकं का वाढतात कारण नायट्रोजनमुळे मग तुमचे शेंडे का सुकता व्हेजिटेटिव्ह ग्रोथ शाखीय वाढ करेक्ट मग तुम्हाला नायट्रोजन दाबता आला पाहिजे मग नायट्रोजन दाबतो कशाने कार्बननी तुम्ही जेवढा वैदिक जास्त वापराल तेवढा तुमचा कार्बन नायट्रोजन स्लो चालणार कळलं का तुम्हाला स्लो चालणार मला सांगा एखादा लई पळत असला वजन वाढवा ऑटोमॅटिक स्लो काय लगेच काय होतो स्लो सेम आहे तुमचं जर फार झाड पळतंय ना त्याला कार्बनचा लोड वाढवा ऑटोमॅटिक आपोआप स्लो होतं ते फळमाशी नाही भुरी नाही त्याच्यानंतर अजून व्हायरस नाही व्हायरस प्रकारे नाही जास्त बरोबर आहे ना हीच म्हटली काल हा? माल नाही निघणार एवढा पण तरी काल 500 किलो माल निघाला चक्करला सर येऊन गेले ना त्या मला दिसला नाही मी याला म्हणलं अहो, एवढा माल नाही दिसत जादू आहे आमच्याकडे पण अशी खाशील सर आज 3 इंच उद्या ती 6 इंच सुद्धा होती लगेच रात्रीतून खटकन वाढती. रात्रीतून वाढती एवढं तुम्ही- 2-3 दिवसात लईच म्हणजे पूर्ण झाकाळूनच गेलं. तुम्ही काकडी काढली तर काकडीची जी ताकद आहे झाडामध्ये ती काय होती मग ती तुम्ही जर वेळेत जर भरून नाही काढली तर मग रोग येतो 4,000चे 40,000 भेटते ना करेक्ट आता कसं बोलले 36,000 रुपये नफा होतो 4,000 मग तुम्ही ते 4,000 वाचवायला गेले का 36,000 पाण्यात जाते असं कळलं ना तुम्हाला अशा प्रकारे करा तुम्हाला मार्गदर्शन कोण करतंय मार्गदर्शन निलेश कराड नमस्कार माझं नाव निलेश कराड मी अकोले तालुक्यात काम बघतो SCT वैदिकचं माझं नाव माझा मोबाईल नंबर 88-88-34-06-27. तुम्ही किती आजाराचा बेसल डोस टाकू शकता याला तुम्हाला कसा पाहिजे झेंडू मला ते सांगा आधी नाही झेंडू चांगलाच झाला 1 नंबर पाहिजे हो. तर तुम्ही 1 बेसल डोस टाका फक्त 1 आणि फक्त गंमत बघा त्याची काय टाकायचा 10 बॅग कृषी अमृत किती 10 किंवा 12 10 टाका ठीक आहे 10 बॅग कृषी अमृत आणि RNPH 3 किलो हा बेसल डोस साधारण तुम्हाला आहे ना 20,000 ला जाईल किती 20,000 पण तुमचा झेंडू काहीच बघायचं नाही महिन्याभरामध्ये झेंडू तुमचा ओळखून येणार तुम्हाला हा त्याच्यानंतर डायरेक्ट 15-20 दिवस टाइम लागल हा. पण एकदा ते लागू मुळे त्याच्या आणि त्याच्यावर फक्त सॉइल चार्जर सोडायचं लिक्विड मध्ये हो खत टाकल्यावर नाही म्हणजे मग आता खत समजा ह्याच्या असं नाही रिंग टाकायची हे आता मी केलं असं टाकायचं नाही तसंच टाकायचं पण सेक्टर घालून त्याच्यावर मग हा द्या ना बरं मग द्या ना द्या काढायचं का उघडं नाही ठेवायचं हा मग नाही पण ती जास्त भर नाही द्यायची जास्त खोलवर गेला ना मग लागून येणार तुम्ही जो वरती आमची थोडी थोडी वरच्या एकदम थोडीशी बघा आम्ही अशी हा, एवढी मग बस अशीच असती, बस अशीच एवढी असती. आता जसं झाड एवढी. तसं आणि नाही एवढीच हा मग चालेल आणि तुमचं झेंडू तुम्हाला खूप दाट होणार हा मग तेच घुसायला जागा नाही भेटणार तुम्हाला तसंच पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल तरी शंका सुद्धा आहे ना त्याची शंका जर वाटत असेल तर अर्धा प्लॉट करा किंवा 10 गुंठे करा मी तर म्हणेल
काय किती करा 10 गुंठे इथून इकडं एवढंच इथून इकडं करा आणि हा प्लॉट राहू द्या असंच. मग 10 गुंठ्याला किती खर्च येईल 5,000 रुपये. याला काय आल्या नाही याला कळ्या आल्या ना हे व्हायरसने ग्रस्त झालं. याला कळ्या नाही याची काय झाली फुटवे झाली. म्हणजे आपल्याला वैदिकने असं बघायला मिळणार. आता हे पण पहा याला कळ्या आले ना तर हे पिवळं व्हायला लागलं पहा. त्याला कळी नाही ते काळं बोरे आहे का नाही. मग तुम्हाला कळलं का हे का तुमच्या भागामध्ये शेती का बरं तोट्यात जाती कारण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ काय होती जास्त होती. माझ्या पप्पांचं एक असं मोठं एक स्वप्न आहे की असं म्हणजे सगळा भाजीपाला जो केमिकल फर्टिलायझरचा नको आणि तो इथून असा एक्सपोर्ट करून बाहेर सिटी वगैरे मध्ये किंवा प्रत्येक जागेवर जिथे जिथे जास्त फर्टिलायझर अशा प्रकारचं एक मॉल सुरू करायचे. हो आमचं एक होतं पण इथं आपल्या इथं डिमांड नसलं लोक तशी म्हणजे त्यांची. मला सांगा आता ही काकडी बरोबर आहे ना तुम्ही म्हणता डिमांड नाही बरोबर आहे. आता तुम्हाला मी उदाहरण सांगतो तुमची काकडीला फोन येतो 10 वेळा तुम्हाला सुद्धा खावशी वाटतो तोंडाला लगेच पाणी येतं काकडी पाहिल्यावर बरोबर आहे. नाही कडू लागत नाही हा भाग वेगळा ती भारी लागत राईट. म्हणजे तुमच्या मालाची काहीतरी गुणवत्ता वेगळी का बरं लोक रिस्पेक्ट करत नाही. अकोल्यामध्ये 100 रुपये किलो 50 रुपये किलो काकडी घ्यायला तयार लोक पण तुमच्या ती काकडी तशी पाहिजे ना. तुम्ही ही काकडी घेऊन तुम्ही याच्यामध्ये जा सोसायटीमध्ये त्यांना सांगा एक काकडी खायला द्या मॅडम काकडी पूर्ण वैदिकची औषधी काकडी औषधी वांगे औषधी टोमॅटो आहे द्या खायला. कोथिंबीर वैदिकची कोथिंबीर आहे खाऊन पा सुकत नाही आणि गावठी सारखी लागते. मला सांगा प्रत्येकाला काय मिळेल डिमांड मिळेल ना. तुम्ही तुमच्या आधी अकोलेकरांना त्यांना सांगा डॉक्टरला पैसे घालण्याच्या ऐवजी कशाला पैसे घाला अन्नाला घाला अन्नावरती खर्च करा टेस्टिंग करून देऊ शकतो बरोबर टेस्टिंग आणि तुम्ही लॅब मध्ये टेस्ट घेऊन जा डायरेक्ट 0 रेसिड्यू 20 रुपयाची 40 रुपयाला जाणार अमृत. हा आणि फिक्स रेट बाजार कमी जास्त होणे नाही टॅग मारून विकायचं. मला सांगा तुझ्या चवीचं तुला जर मिळायला लागलं तर मला पगार लाख रुपये समजा. आता शिक्षकांची पगार 80-90 हजाराच्या पुढे सगळ्यांची आहे का नाही पण त्यांचा 10-20 हजार रुपये दर महिन्याला दवाखान्यात जाते 5,000-10,000 जाते का नाही. त्यांना सांगा ना तुमचे 10,000 वाचतील 5,000 याच्यावर खर्च करा 3,000 करा भाजीपाल्यावर रोज भाजीपाला ताजा घेऊन खा. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण आमच्या मायभूमीमध्ये आहोत अकोले तालुक्यामध्ये आणि अकोले तालुक्यामध्ये हा जो बागायती पट्टा आहे इंदोरीचा परिसर आहे ना. हो इंदोरी. ओके म्हणजे रुंबुडी आणि इंदोरी हे जुळे गाव जे आहे त्याच्या इंदोरीच्या परिसरात आपण आहोत आणि समोर आपल्याला संपूर्ण पाठीमागचा जो परिसर दिसतोय हा डोंगरांचा ह्याच्या पलीकडे आढावा खोर आहे हे प्रवार खोर आहे. तर ह्याच्यामध्ये आज आपण बघतोय की इथे आल्याची लागवड केली आहे शेतकऱ्यांनी बरोबर ना. पलीकडे तुमचं अद्रकच आहे जुनच आहे ते बरोबर ना. जुनं आहे. तर इथे लागवड करताना एक प्रयोग केलाय शेतकऱ्यांनी ते आपल्याला थोडासा बघायचा आहे. तर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा. संजय रामनाथ हसे. अच्छा राजेंद्र रामनाथ हसे. अच्छा संजय आणि राजेंद्र हे दोघे शेतकरी बंधू आपले समोर आहेत इथे ते आपल्याला काहीतरी दाखवतात. काय दाखवतात तुम्ही मला तुम्ही काय प्रयोग केला इथे. इथे आम्ही SCT वैदिकचा प्रयोग केलेला आहे. इथून इकडे तिकडे हो. आणि इकडे नाही टाकलेला इकडे तुमचं रेग्युलर केमिकल रेग्युलर केमिकल. अच्छा आता इकडे तुमचं रेग्युलर केमिकलचं आणि इकडे तुम्ही SCT वैदिकचं टाकलंय. हो तुम्हाला काय बदल दिसतोय. बदल चांगला दिसतोय फुटवे बिटवे वगैरे. चांगला म्हणजे काय बदल आहे तुम्हाला विचारायचं मला. 80% चांगला आहे. 80% काय चांगला बदल आहे. ग्रोथ वगैरे फुटवे आणि लागवडीची उगवणी क्षमता आहे. समजा लावल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला एकसारखी याच्यामध्ये फुटवा दिसला. हे 22व्या दिवशी एकसारखा दिसतो. 22व्या दिवशी हो. आणि इकडे हा 4 दिवस लेट केला आम्ही त्यामुळे आता पाठीमागे तरी पण तो किती दिवसांनी तुम्हाला फुटवा दिसतो तुम्ही मोजला का ते दिवस. तो तरी पण तो 28 दिवसाचा 28 दिवसापर्यंत 7-8 दिवसाने ना याच्यात आणि त्याच्यात तफावत दिसली. क्षमतेमध्ये दिसलेली उगवण्यामध्ये. हो. आता आज जर पाहिलं तिकडे तर तो जो दाण निघालेला आहे वरती टायमिंग त्याची जाडी आणि याच्या जाडीमध्ये मोठा फरक आहे. हो. दुसरी गोष्ट याच्या पत्तीमध्ये त्याच्या पत्तीमध्ये काय आहे फरक आहे ग्रोथ मध्ये फरक आहे. आणि त्याच्यानंतर ही जी अंतरी सगळ्यात मेन ही अंतरी लक्ष नसेल केलं ह्या अंतरीमध्ये आणि त्याच्या अंतरीमध्ये मोठा फरक आहे दांड्याचे. बरोबर आहे ना. हो हे एकटं दुखटं पडल्यासारखं वाटतं हो असं वेगवेगळं बरोबर आहे. हो. आता याचं पान जर घेतलं आपण साईज मध्ये आणि साईज जाऊ द्या सगळ्यात मेन लांबी आणि जाडी बघा. जाडी. बघा हातात घ्या. पानाची ग्रोथ चांगली हा 100%. घ्या बरं दोन्ही पान दोन्ही हातात. लक्षात आलं. हा काय फरक वाटतो. भरपूर फरक आहे. जर समजा 80% फरक आहे जवळ. पान मोठं तर तेवढं प्रोडक्शन मोठं
पक्का संश्लेषण क्रिया तेवढी क्रिया जास्त होणार. आणि पान जेवढं तुमचं जाड तेवढं स्टोरेज सुद्धा त्याचं जास्त जास्त. जेवढं जास्त स्टोरेज तेवढं उत्पन्न बरोबर आहे. म्हणजे पानाच्या वाढीचा थेट संबंध कशाशी, पानाची संख्या, पानाचा आकार याचा थेट संबंध तुमच्या आल्याच्या आकाराशी होतो. आकाराशी त्याच्यामध्ये स्टोरेज किती म्हणजे घन असणार आहे. जेवढं स्टोरेज त्याच्यामध्ये जादा राहील तेवढा रस कमी राहील. जेवढा रस पाणी कमी राहील तेवढं त्याची टिकण्याची क्षमता. आता याला लावल्यापासून सर फक्त 1-2दाच पाणी दिलंय. आता आज याची 16 मेची लागवड आहे. ही 16 मेची लागवड आहे. हो ओके. हो. आणि आता आज तारीख किती आहे? आज 20 तारीख आहे. आज 20 जून आहे. जून. म्हणजे कंप्लीट याला एक 34 दिवस झालेले, 30 ते 33 दिवस लावल्यापासून 33 दिवसामध्ये एवढी ग्रोथ आहे. हो. आणि सर्वात मेन गोष्ट तुम्ही जर इकडे नजर टाकली ना एकसारखं आहे बघा. आणि इकडे जर नजर टाकली तर मध्ये मध्ये काय आहे असं खालीवर म्हणजे हे चित्र इथं जास्त नाही. आता तुम्ही पाठीमागे इथं जर गेले, पाठीमागे ऊस आहे बघा या साईडला, तसा खालीवर बरोबर आहे ना. याला मी काहीच नाही वापरलं. आपला पूर्ण बेसल डोस आणि अजून काहीच करायला नाही. हे बघा त्याच्यामध्ये जी फुटवा चालू आहे बरोबर आहे ना. तुम्हाला मला काय सांगायचं आहे की तुम्ही समजा तुमच्या जमिनीमध्ये मातीला पोषण दिलं तर पिकाला लक्ष द्यायची गरज नाही. त्याची काळोखी बघा तुम्ही किती, बरोबर आहे ना. त्याच्यावर पिवळेपणा आहे बघा सर, दिसतोय इथून तुम्हाला. म्हणजे तुम्हाला निरोगीपणा जर करायचा असेल तर तुम्हाला रोगावर लक्ष दिलं पाहिजे का पोषणावर? काय पण लक्ष दिलं पाहिजे. पण पोषण आधी जास्त म्हणजे रोग कमी होईल. पोषण जास्त दिल्यावर म्हणजे रोग येणार तो विषयच येत नाही. समजा जे पाणी याच्यामध्ये कमकुवत आहे त्याच्यावर रोग येईल काही मजबूत पानावर, बरोबर आहे ना. हे कमकुवत याच्यावर काय येणार? रोग येणार. याच्यावर लगेच काय येणार? याच्यावर काय बघा, याच्यावर काय आहे? किडीच्या अंड्यांचे काय आहे? पोषण. याच्यावर काय आहे? एकदम लष्टर आहे, जबरदस्त. असा रोगावर काम करायचं का पोषणावर करायचं हे उत्तर तुम्हाला. ही माती पाना. हा, हे मातीत काय फरक पडलाय? लय फरक पडला. आणि ही माती माती पहा, ही हातात घ्या. ही बघा, ही खाली लगेच काय लागती बघा. हा, कळते का? समोर बघा. करेक्ट. पहिली गोष्ट चिकट आहे. अजून भुसभुशीतपणा आहे. अजून एक फरक सांगतो. ही चिकट आहे याचं कारण असं आहे का ही पाणी धरून ठेवते. वापसा द्यायला पाहिजे तर पाणी धरून ठेवते. जेवढा गचगचीत होईल तेवढा तुमची मुळी काय होणार? चॉकअप. पाऊस जर झाला तुमचं काय होणार? नुकसान. आता बा या मातीमध्ये अजून एक फरक आहे पहा. दोन्ही पण दाबा दाबा. नाही, हे खपल्या टोचता हाताला. हे बा या खपल्या हाताला काय होत आहे? मग ह्या आपल्याला हाताला कमी टोचता. म्हणजे ही माती काय झाली? सॉफ्ट. हे बघा. आणि ही माती काय झाली? हे बघा, हिला गुठळ्या आहेत बा, आहे की नाही. हे बघा, हिला चोळलं तरी भोगा होतो, हिचं काय होतंय? गोळे होतात. पाणी जास्त. करेक्ट. म्हणजे हा सर्वात मोठा बदल आहे. माती बलवान तर पीक पैलवान. हे बाईचे फुटवा लगेच जायला पहा, आहे का? हे बाई करपायला लागले लगेच, दिसतंय तुम्हाला? शेंडा करपायला लागला. इकडचे बघा बरं तुम्ही फुटवे. हे बघा, हे फुटवे बघा कसे आहे. म्हणजे हे हा, मग हे पाहण्यासाठी एक्सपर्टची नजर लागते. लक्षामध्ये बाळाचे पाय जर पाळण्यात पाहिजे असतील तर तुमच्याकडे ती नजर पण पाहिजे, राईट. तुमची माती सकस आहे, पूर्ण कटली प्रवरा पट्ट्यातली. मग तुमच्या मातीमध्ये ज्यावेळेस तुम्ही पीक चांगलं काढता, हा तुमची म्हणजे श्रेय का मातीचं श्रेय? मातीचं. तुम्ही आढळ खोऱ्यात जा आणि एवढं उत्पन्न काढून दाखवा. नाही एवढंच करा. इथंच फक्त याच्यामध्ये आंबरच्या साईडला जा वरती. नाही का हो? त्याची ग्रोथ तेवढी नाही होत. का नाही होत? श्रेय कोणाचं आहे? मातीचं. मग आम्ही एवढं उत्पन्न काढलं हे तुम्हाला म्हणायचं कधी अधिकारी माहिती का? जेव्हा तुम्ही सलग 5 वर्ष काढा. बरोबर आहे चूक आहे? बरोबर. वातावरण कसं असो की SCT मध्ये काय सांगतं की तुम्ही मातीला बलवान करा, माती बाकी सगळं काम करेल, तुम्ही टेन्शन घ्यायचं कारण नाही. पण आपण काय करतो की माझा लालू पैलवान झाला पाहिजे, मग आईला काय खाऊ नाही घालायचं, पण बाळाला काजू बदाम उगवून घालायचे. बाळाला म्हणजे पिकाला नाही, पहिले मातीला स्ट्रॉंग केलं पाहिजे. खुराक कोणाला पाहिजे? तुमचा गोट्या गोटीतच येईल बाहेर. खरे खोटे? मग मेन मुद्दा काय आहे? आई. पण आपल्याकडे पैलवान कसे? नाही माझा गोट्या पैलवान, आई तिकडे कशी राहू. हा दृष्टिकोन आम्ही कुठेतरी बदलला पाहिजे. किंवा ह्या दोघांमधली अंतरी पहा, ही अंतरी जास्त महत्वाची. करेक्ट. म्हणजे कुठल्याही पिकाच्या 2 फांद्यांमधली जी अंतरी असते ती अंतरी जर वाढली तर तुमची पानांची संख्या काय होणार? कमी होणार. कमी होणार. पानांची संख्या कमी म्हणजे
तुमचं फोटोसिंथेसिस काय होणार? कमी होणार. कमी होणार. उत्पन्न सुद्धा काय होणार? डाऊन. हेच आम्हाला शिकायचं. तुमच्या पट्ट्यामध्ये शेती शिकणं फार अवघड आहे. का बरं माहिती आहे का? कारण माती सुपीक आहे माती. आणि म्हणून तुमच्या भागामध्ये शेती सोपी वाटते लोकांना. परंतु तो जर बारीक विचार केला तर तुमच्याकडे शेती खरंच फार सोपी आहे, पण तुम्ही अवघड करत चाललेली. तर तुम्ही हा जर ऊस जर पाहिला तर बाहेरून तुम्हाला बरा वाटतो, पण जरा याच्या खोडाकडे बघा बरं जरा. हे बघ काय आहे सगळं. नाही सगळा कसा गेलाय असा, म्हणजे आपण त्याला कसं म्हणतो की तुऱ्यान गेलाय नुसता. थोडक्यात नुसते शेंडे शेंडे निघाले. एकाचे मध्ये बी दांड मजबूत नाही. म्हणजे खोड जे आहे त्याचं बघा, 2च ऊसाचे बांड्या काय मजबूत आहे, बाकी सगळ्या बांड्यावर गेलेला आहे. बरं याच्यामध्ये काय ऊस तयार होणार बघा. हे असं काढा हातात, काढा, दाखवा. आता बघा याला काय लागला? सगळा फंगस लागला. बरोबर आहे ना? का बरं? याच्यामध्ये सगळं काय आहे? काय आहे का याच्यामध्ये? काहीच नाही. फक्त काय आहे, रासायनिक खताने फक्त काय झालं, फोपशी वाढ झाली. तुम्ही तुमचा ऊस आणावा. याचा तुम्ही 2च ऊस मेन फुटवे किती याचे? 2च निघेले होते. नंतर युरिया आणि बाकीचे काय झाले? फुटले. डीएपी युरिया काय दिला असं, बरोबर आहे ना? हा पहा नुसतं पाण्यावर. आता मला सांगा असा ऊस पिकवला परवडल? तसं नाही परवडल का असा ऊस? असा विषय सगळा. नाही म्हणजे तुम्ही जर वैदिक वर जर खर्च केला 30-40 हजार रुपये तर तुम्हाला गॅरंटेड 80 टन ऊस आहे. हा हे बघा आता हे किती फरक आहे पहा. हा मजबूत बघा किती आहे का? हा मग तेच तर तुम्हाला म्हणतो मी. याची पानांची जाडी, याची पानांची जाडी काय फक्त कृषामृत टाकले. म्हणजे तुम्ही लोकांनी जर ऊसामध्ये जर हे वापर केला तर आपोआप येतं. हे डायलॉग काय केले पाहिजे? बंद केले पाहिजे. हा कृषामृतचा ऊस आहे बघा. याला काय लागले आहे? खाली मुंग्या. याला काय आहे का? नाही. दुसरी गोष्ट तुम्ही याच्या मुळ्या पहा लाल पडल्या पहा खाली. याच्या मुळ्या कशा आहे? हिरव्या. याला रोग आहे का? याला काय पडला? रोग. म्हणजे कमजोरीमुळे रोग येतो. म्हणजे अख्ख्या अकोले तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे का तुम्ही उगाच लावायचे म्हणजे जन्माला घालायचे म्हणून घालायचे का हो? आपण जन्माला घालायचे लोकांनी पोसायचे का? निसर्गाने पोसायचं का? तुम्ही शेती करा पण स्वतःच पोसा. ती तुमची शेती असं म्हणलं पाहिजे लोकांनी. कोणची शेती होई असं विचारलं पाहिजे लोकांनी. असं वाकड करून कोणची शेती रे असं नाही विचारलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला पैलवान? बरोबर नाही? हे हा सूर्य हा जयद्रथ. अशा प्रकारे जर शेती तुम्ही करत असाल तर शेती तोट्यामध्येच येणार आहे आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा काय देणार आहे? त्रास देणार आहे. याला काय लागली? इथं खाली काय लागली? बुरशी. अंडी घातली बाकी ती. याला आहे काही? बर तरुण कोणतं दिसतंय? नवजवान. याची कांडी साईज पाना. मुंगी पहा किती प्रेमाने चावती पहा ना. चल चावून निघा बाहेर. हा निघा चल चल. ऊस गोड जसं माझा अंगठा थोडीच गोड आहे. याची कांडी साईज लहान मोठी. हे पहा एकसारखी कांडीची आहे आणि एकसारखी. तारुण्य किती याच्यामध्ये तेज म्हणतो आपण त्याला. डोळे पण. हा डोळे किती उभार आहे पहा उभार. याचे डोळे फार सपाट होऊन गेले बा. आहे काही म्हणजे कसा ऊस आम्ही पिकवला पाहिजे हे आम्हाला कळलंच. बरं इकडे हे सरळ आहे आणि हे वाकं तिकडे आहे बा. आहे का? दिसतं नाही तसं दिसतं आहे ना. हे महत्वाचं आहे. कसा ऊस पाहिजे बोला? सरळ. त्याच्यामुळे म्हणजे पप्पांनी जे आलेलं खत आणलं होतं ते पप्पांनी या झाडाला ट्रायल हा त्या आलेला टाकलं. त्या झाडाला ट्रायल म्हणून सहज टाकलं तर या झाडाचं पुन्हा शेंडा छाटला गेलेलं होतं आणि फुटतच नव्हतं. 5-6 महिने फुटलंच नाही. ते टोटली सुकलं होतं. जेव्हा त्याला खत टाकलं तेव्हा त्याला खूप सारे फुटवे यायला लागले. महिनाच झाला. जेव्हा टाकलं तेव्हाच टाकलं. म्हणजे याला कळ्या किती आल्या बा. अजून खूप कळ होते. खूप फुलं येऊन गेले त्या झाडाला. हे बघ हे कळ्या पा फुलं पा आणि फुलं किती सुंदर येऊ राहिले. आणि 2 महिन्यापासून या झाडाला काहीच दादाने काय केलं? छाटलं ना. हे पण छाटलं ते पण छाटलं आणि जास्त काय नव्हतं छाटलेलं. पण याला म्हणजे एक त्याच्या अगोदर खूप फुलं होते पण नंतर एक छाटल्यानंतर एक फुल पण नाही. काही हे काय केलं आपण अद्रक बनवायला मी औषध आणले होते ना. हो याची सगळी माहिती आणून याच्यात टाकली. खालची खड्ड्यातली माती औषधाची ती म्हणजे गेल्याच गुलाब परत आला टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू त्या आलं बी आलं आणि गुलाब बी आला.
आणि काकडी बी आली.